आत्ताच रामने सांगितलं त्याप्रमाणे आज आपला जो विषय आहे की फ्रूट अँड व्हेजिटेबल्समध्ये जे अपॉर्च्युनिटीज आहेत पर्टिक्युलरली लॉकडाऊन किंवा कोरोनाच्या परिस्थितीमध्ये या गोष्टींना पदार्थांना किंवा फ्रेश हायजीन असलेल्या व्हेजिटेबल्स आणि त्याच्या प्रॉडक्ट्सना खूप डिमांड वाढलेली आपल्याला दिसून येते. तर ह्या क्षेत्रामध्ये काय-काय अपॉर्च्युनिटीज आहेत, हे आपण आजच्या याच्यामध्ये थोडक्यात बघणार आहोत. त्यानंतर आपण प्रश्नोत्तर घेऊया. ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचे त्यांनी ऐकून घ्या किंवा चॅट बॉक्समध्ये टाका. नंतर आपण एक-एक त्याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आता प्रोसेसिंगला एक व्हॅल्यू ॲडिशन हा शब्द मोठ्या प्रमाणात वापरला जातो आणि यामध्ये जसं आता फळं आणि भाज्यांमध्ये जे न्यूट्रिशनल व्हॅल्यूज असतात, त्यांचे जे फ्लेवर, कलर्स असतात, त्याची कोणतीही हानी न होता त्यापासून आपल्याला चांगल्या प्रकारचे दीर्घकाळ टिकणारे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करून त्याचं बाजार मूल्य वाढवणे म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन हा शब्द वापरला जातो. थोडक्यात फळं आणि भाज्याचं काढणीनंतरचं व्यवस्थापन किंवा पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट हा सुद्धा शब्द वापरला जातो. आणि ह्यापासून जे काही शेतकरी उत्पादक आहेत, एंटरप्रेन्योर्स आहेत आणि कन्झ्युमर्स हा तिन्ही लोकांचा याच्यामध्ये फायदा आहे किंवा हे 3 महत्त्वाचे घटक याच्यामध्ये येतात, की जो उत्पादक शेतकरी त्याचं जो मालाची नासाडी होते ती आपल्याला कमी कशी करता येईल. एंटरप्रेन्योर जे आहेत, की जेव्हा जेव्हा बेरोजगार किंवा जी रोजगाराची संधी आहे, ती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात या क्षेत्रापासून उपलब्ध होऊ शकते. आणि ग्राहकांना चांगल्या प्रकारचं क्वालिटी प्रॉडक्ट्स जे आहेत ते उपलब्ध होतील. अ, हा एक उद्देश व्हॅल्यू एडिशन किंवा प्रोसेसिंगचा असतो. आता व्हॅल्यू एडिशन होतं म्हणजे की एखादं जे काही फळ, पीक, भाजीपाला आहे त्याचं बाजार मूल्य आपण बघतो ₹5-10 किलोपासून ₹100 किलोपर्यंत असतं. परंतु त्याचं जर प्रोसेस प्रॉडक्ट तयार केलं, तर त्याचं बाजार मूल्य हे त्याच्यात 3 ते 4 पटीने वाढताना आपल्याला दिसतं. जसं बटाट्याचे चिप्स आपण पाहतो, पोटॅटो चिप्स 15 ते 20 रुपये किलोचा जो पोटॅटो आहे, होलसेलमध्ये तो ₹10-12 किलो असतो. पण त्याचं 100 ते ₹200 किलो पर्यंत त्याचं बाजार मूल्य हे वाढतं. व्हॅल्यू एडिशन हा शब्द सुद्धा वापरला जातो. एकंदरीत आपल्याकडे या सगळ्या बाबींना स्कोप का आहे? तर आज आपण बघतोय की शेती हा आपल्या अ, आर्थिक विकासाचा महत्त्वाचा भाग आहे. बऱ्याच जे आपल्या देशातल्या ज्या आर्थिक घडामोडी ज्या आहेत किंवा जे काही आर्थिक बदल आहेत, हे शेतीवर अवलंबून आहेत आणि सगळी शेती जी आपली ग्रामीण भागामध्ये केली जाते, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे काही बेरोजगार किंवा मजूर आहेत किंवा जे काही शेतकरी आहेत, त्यांना या पूरक व्यवसायाकडे आपल्याला आकर्षित करता येऊ शकेल आणि जर का या शेती आणि त्याबरोबरच त्याचा प्रक्रिया व्यवसाय याची जर साथ घातली गेली किंवा त्याची जर दोन्ही गोष्टी एकत्र आल्या, तर आपली देशाची जी इकॉनॉमी ती खूप पुष्ट होऊ शकते. कारण आपल्या देशामधली वाढती लोकसंख्या, वाढतं शहरीकरण, आधुनिकीकरण यामध्ये दिवसेंदिवस प्रक्रियायुक्त पदार्थ किंवा ॲग्रीकल्चर बेस्ड प्रोसेस प्रॉडक्ट्सला खूप डिमांड आहे. त्याचबरोबर डब्ल्यू-टी-ओच्या रेजिम्स नंतर आपण पाहतोय, की आपलं जागतिकीकरण झालेलं आहे आणि जगभरामध्ये आपल्याकडे उत्पादित होणाऱ्या फळं, भाज्यांबरोबर त्यांचे प्रक्रियायुक्त पदार्थांना सुद्धा खूप मागणी आहे. तर आपण बघतो की फळभाज्या हंगामी असतात. आवक वाढते, भाव खाली पडतात आणि एकंदरीत आपल्याकडे जी काही पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट आहे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नासाडी होते आणि लाखो कोटी रुपये वाया जातात आणि आपण बघतोय की कधी-कधी यामुळे जे काही होणारं नुकसान आहे, ते न भरून येणार आहे. यासाठी जे काही शेतकऱ्यांनी श्रम केलेले आहेत, त्याच्यात जे त्यांनी इनपुट्स टाकलेले आहेत, जो काही खर्च केलेला आहे, तोही निघत नाही. तर हे आपल्याला प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून किंवा प्रोसेसिंगने किंवा व्हॅल्यू एडिशनने किंवा चांगल्या प्रकारे प्रॉपर पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट हँडलिंगने आपल्याला याच्यावर करता येऊ शकेल काही प्रमाणात. नॉट 100% 30% आपण 10-15% जरी नासडी कमी केली, तर खूप मोठ्या प्रमाणात इतर देशांची जर तुलना केली तर आपण तर 2% ते 5% पर्यंतच प्रक्रिया आपण करतोय. आणि एवढ्या कमी प्रमाणात सुद्धा मोठ्या प्रमाणात मॅनपॉवर आपल्याकडे या व्यवसायामध्ये वाढ जर झाली, तर मोठ्या प्रमाणात आपल्याला आपल्याला मनुष्यबळ जे आहे ते या व्यवसायामध्ये आणता येऊ शकेल. आणि बऱ्याच वेळा असं होतं, की फक्त प्रक्रियाच नाही, परंतु प्रक्रियेनंतरचे जे काही विक्री, वाहतूक, वितरण आणि अनेक गोष्टी आहेत. प्रॉडक्ट डेव्हलपमेंट पासून स्टोरेज, त्याचं वितरण याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी सुद्धा निर्माण होऊ शकते. एकंदरीत प्रक्रिया उद्योग वाढल्यामुळे जे काही आपण बघतो, की मोठ्या प्रमाणात फळभाज्यांची बल्कमध्ये आपण शहरी भागामध्ये किंवा मोठ्या शहरांमध्ये
वाहतूक करतो, तर ते प्रोसेस केल्यामुळे नट सेलमध्ये आपल्याला प्रक्रिया करून त्याच्यावरचा वाहतुकीवरचा ताण सुद्धा कमी करता येऊ शकेल. आता तुलना जर आपण केली तर इतर देशांच्या अ, मानाने आपल्याकडे खूप कमी प्रमाणात जसं की अमेरिकेमध्ये 65%, फ्रान्समध्ये 70%, ब्राझील वगैरे या देशांमध्ये आपल्याकडे 2.1% म्हणजे आपल्यापेक्षा काही छोटे देश आहेत किंवा डेव्हलपिंग कंट्रीज आहेत, तिकडे सुद्धा प्रक्रियेचं पर्सेंटेज हे आपल्यापेक्षा जास्त आहे. तर एकंदरीत प्रक्रिया उद्योग करण्याचा उद्देश जसं आपण बघितलं, की त्याचं फळांचं जे सेल्फ लाईफ आहे, म्हणजे त्याची टिकण्याची क्षमता आहे ती आपल्याला वाढवता येईल. जे काही नासाडी होते ती कमी करता येईल. बऱ्याच वेळा मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये फळभाज्यांची फ्रेश आवक आली, की बाजारभाव खाली जातात. ते आपल्याला त्या प्राइसेस प्रोटेक्ट करता येतील आणि प्रक्रियायुक्त पदार्थ जो ऑफ सीझन म्हणजे ठराविक जसं आता आंब्याचा सीझन आहे. आंबा अजून 15 दिवस, 3 आठवडे आपल्याला मिळेल. त्यानंतर तो पल्प असेल किंवा त्याचे एन नंबर ऑफ प्रोसेस प्रॉडक्ट्स आहेत, त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला ते मिळू शकतात. आणि ह्या वेगळ्या प्रकारची फळं, भाज्या यांचे काही ब्लेंडेड प्रॉडक्ट्स, काही बिव्हरेजेस तर अनेक अशा जसं मिक्स फ्रूट जाम वगैरे आहे, असे प्रॉडक्ट तयार करून आपल्याला जे काही ग्राहकांची वेगळ्या आवडी आहेत, चव आहे, त्यांची जी रिक्वायरमेंट आहे, त्यांचं समाधान आपल्याला याच्यामध्ये करता येऊ शकेल. आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे या प्रक्रिया उद्योगापासून, शेती उत्पादनापासून तर त्याचं वितरणापर्यंतची काही चेन आहे, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची संधी याच्यामध्ये आहे. परंतु याच्यामध्ये आपल्याकडे खूप काही चॅलेंजेस आहेत. त्यामुळे ही गोष्ट आपल्याला त्या चॅलेंजेस काय आहेत याचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे. जसं की आपल्याकडे प्रॉपर स्टोरेज फॅसिलिटीज नाहीत, विपणन व्यवस्थेमध्ये आहेत. तर जे काही आपल्याकडे टेक्नॉलॉजीज आहेत, त्या टेक्नॉलॉजीजमध्ये सुद्धा खूप लॅक्यूना आहे. तर याच्यामध्ये जी काही आधुनिक मॉडर्नायझेशन करायला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये, ती आपल्याला अ, त्याच्यामध्ये लॅक्यूना आपल्याला दिसून येऊ शकतात. आता संधी जर बघितलं तर जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे मुक्त अर्थव्यवस्थामध्ये निर्यातीच्या सुद्धा खूप असंख्य संधी आहेत. परंतु निर्यातीसाठी लागणारा प्रोसेस प्रोटोकॉल किंवा त्यांच्या जे काही क्वालिटी पॅरामीटर्स आहेत किंवा त्यांच्या रिक्वायरमेंट आहेत, तर त्या आपण जर साधल्या तर मोठ्या प्रमाणात निर्यात आपण जगभर होऊ शकतो. कारण आपल्या देशातल्या ज्या काही नॅचरल कंडिशन्स आहेत, म्हणजे काही ॲग्रो क्लायमॅटिक कंडिशन्स आहेत, वर्षभर कोणत्या ना कोणत्या प्रकारची फळं, भाज्या यांचं उत्पादन आपल्याकडे होत असतं. आपल्याकडच्या ज्या काही पिकं आहेत किंवा काही व्हरायटीज आहेत, त्याच्यामध्ये खूप न्यूट्रिशनल व्हॅल्यूज आहेत किंवा न्यूट्रास्युटिकल व्हॅल्यूज आहेत, औषधी गुणधर्म आहेत. तर त्यांना आपण जगभरामध्ये याचं प्रक्रियाच्या फॉर्मॅटमध्ये पाठवू शकतो आणि त्याच्यातून आपल्याला जागतिक व्यापार वाढला म्हणजे देशाला परकीय चलन मिळेल आणि मोठी आर्थिक सुबत्ता होऊ शकेल. रोजगाराच्या संधी आहेत. त्याला मोठ्या प्रमाणात वातानुकूलित व्यवस्था आहे. आज आपण बघितलं कोव्हिडमध्ये ऑक्सिजन आज म्हणजे त्याचं निर्मिती हा सुद्धा खूप मोठा व्यवसाय होऊ शकतो. ती गरज पडते. तसं आपल्याकडे स्टोरेज फॅसिलिटीज खूप कमी आहेत. ठराविक पिकांसाठी किंवा ठराविक पॉकेट्समध्येच ह्या स्टोरेज फॅसिलिटीज आहेत. तर ह्या अति दुर्गम किंवा ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पिकांचं उत्पादन घेतलं जातं, तर त्याची गरज आहे. अशा कोल्ड स्टोरेजेस, प्री-कूलिंग किंवा कोल्ड चेन मेंटेन होतील. नंतर यापासून वेगवेगळ्या प्रकारची निर्मिती, मसाल्याचे पदार्थ, नंतर फळभाज्यांबरोबर शेतांमध्ये किंवा शेती उत्पादनामध्ये तृणधान्य, कडधान्य, कडधान्य तर यांच्या वर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात प्रक्रिया करून त्याच्या व्यापाराला किंवा त्याचं ग्राहकांची मागणी आपल्याला पुरवता येऊ शकेल. आज आपल्याकडे अन्नधान्य जे आहेत, जे आपलं खूप महत्त्वाचं आपल्या आहारामध्ये आपण वापर करतो. जसं की गहू असेल, ज्वारी असेल, तांदूळ असेल, बाजरी किंवा इतर बरेच काही मायनर क्रॉप्स आहेत. पण त्यांची जी साठवणुकीची पद्धती आपली जर आपण बघितली, तर ती अजूनही पारंपरिक किंवा मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये नासाडी होते. तर ती आधुनिक साठवणुकीच्या सिस्टम्सची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे. सरकारी स्तरावर काही प्रमाणात आहे, परंतु तिकडे आज आपण बघतो, की खूप मोठ्या प्रमाणात नासाडी धान्याची तिकडे होते. ते आपल्याला बफर स्टॉक ठेवावा लागतो सरकारला कधी जसे आता कोव्हिडच्या सिच्युएशनमध्ये लोकांना फ्रीमध्ये धान्य द्यावं लागतं त्यासाठी किंवा काही एपिडेमिक असेल किंवा काही शासकीय खरेदीमध्ये ते करेल, पण त्याच्यासाठी प्रॉपर स्टोरेज फॅसिलिटीजची खूप कमतरता आपल्याकडे आहे. तसंच फळं आणि भाजीपाल्यांना तर ती खूपच गरजेचं असते. नंतर आपल्याकडे तयार होणारा जो प्रक्रियायुक्त पदार्थ आहे, त्याच्यासाठी जे पॅकेजिंग लागतं, त्या पॅकेजिंगचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात प्रॉपर पॅकेजिंग जसं कोरुगेटेड बॉक्स असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रँडेड वस्तू त्यांना प्रॉपर पॅकेजिंग, त्याच्यासाठी लागणारं पुष्टिंग इतर मटेरियल जे आहे. नंतर मार्केटिंग, विपणन ही तर आजच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये जावं. प्रॉपर मार्केटिंग हे खूप महत्त्वाचं आहे. तुमचं प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोहोचण्याची जी काही यंत्रणा असते किंवा तो लोकांना माहीत होण्याची जी काही प्रणाली आहे, ती खूप मोठ्या प्रमाणात काम करते आणि प्रक्रिया उद्योगामध्ये तो एक खूप मोठा लॅक्यूना आपल्याकडे आहे.
तर तो आपल्याला विपणनातले जे काही एक्सपर्ट्स असतील, म्हणजे प्रत्येकाने प्रक्रियाच करायला पाहिजे असं नाही, परंतु तयार होणारा प्रॉडक्ट जो आहे, तर त्याचं मार्केटिंग करण्यासाठी सुद्धा मदत करू शकतो. जे काही नासाडी होते त्याची अनेक अशी कारणं आहेत. म्हणजे अयोग्य वेळी काढणी, हाताळणी करताना खूप आपल्याकडे अजूनही पारंपरिक पद्धती वापरल्या जातात. प्रॉपर ग्रेडिंग पॅकिंग होत नाही, योग्य पॅकिंग नाहीये. वाहतुकीच्या साधनांचा अभाव आहे. नंतर आपल्याकडचं कामगार वर्ग जो आहे, तो अकुशल आहे. प्रक्रियेच्या किंवा योग्य टेक्नॉलॉजीज ज्या लागतात प्रक्रियेसाठी आधुनिकता त्याच्यामध्ये आणण्याची गरज आहे. मुख्य उत्पादनाबरोबर उपपदार्थांची निर्मिती. आपण की जे काही प्रोसेस केल्यानंतर 5% पासून तर 50% पर्यंत वेस्ट जे निघतं प्रोसेसिंग करताना, तर त्याच्यात सुद्धा त्यापासूनही विविध उपपदार्थ तयार करता येऊ शकतात. तर त्याची सुद्धा निर्मिती करायला स्कोप आहे. कारण ते सुद्धा त्यापासूनही आपल्याला इन्कम मिळू शकतो आणि जो काही उत्पादन खर्च आहे त्याच्यातला काही भाग त्याच्यातून उत्पन्न मिळू शकतं. तर त्याचा विचार करण्याची गरज आहे. तर हे जे काही पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट किंवा प्रोसेसिंग हे सुरू होतं. प्रॉपर क्लिनिंग, सॉर्टिंग, नंतर वॉशिंग, एअर ड्रायिंग. आज आपण बघतो की फळं, भाज्या ज्या आहेत त्या उत्पादन घेत असताना किंवा त्या ओपनमध्ये घेतल्या जातात त्याच्यावर अनेक प्रकारचे इनर मटेरियल आहे, पार्टिकल्स आहे, डस्ट आहे, वेगळ्या प्रकारचे पेस्टिसाइड्स, केमिकलचा वापर केला जातो. तर त्याचं प्रॉपर वॉशिंग होणं आणि ते ड्रायिंग करणं, एअर ड्रायिंग म्हणजे त्याच्यावरचं जे नैसर्गिक लव न जाता फक्त पाणी जे आपण वॉशिंग करण्यासाठी वापरलेलं आहे ते काढून टाकलं त्याला एअर ड्रायिंग किंवा सेंट्रिफ्यूज ड्रायिंग. तर त्याचं प्रॉपर क्लिनिंग, सॉर्टिंग, अनवॉन्टेड पार्ट्स असतील, नॉन एडिबल पार्ट्स असतील, साईज प्रमाणे, आकारानुसार, रंगानुसार, व्हरायटीनुसार त्याचं ग्रेडिंग. नंतर जर आपल्याला मोठ्या मार्केटला जास्त दिवस माल टिकवायचा असेल तर त्यासाठी त्याचं प्री प्रॉपर पॅकेजिंग. नंतर बरीच आपण फळं बघतो की काही फळं झाडावर पक्व होतात, परंतु त्यांना 3 ते 5 दिवसापासून तर 8 दिवसापर्यंत पिकवण्याची गरज असते, रायपनिंगची. आपल्याकडे ज्या काही पारंपरिक पिकवण्याच्या ज्या पद्धती होत्या, त्याला भट्टी लावणे वगैरे. पण त्यानंतर जेव्हा व्यापारीकरण वाढलं तर जे काही हानिकारक केमिकलचा वापर मोठ्या प्रमाणात पिकवण्यासाठी सुरू झाला. परंतु आता शास्त्रोक्त पद्धतीने इथिलीन चेंबर्स, कोल्ड स्टोरेजेसमध्ये विशिष्ट तापमान मेंटेन करून त्या ठिकाणी फळांच्या पिकवण्यासाठी जो नैसर्गिक इथिलीन गॅस तयार होतो, पण तो गॅसचा जो पर्सेंटेज आहे ते कमी असतं किंवा ते हळूवारपणे पिकतात. तर ते आपल्याला इथिलीनचा आर्टिफिशियल वापर करून त्याचं प्रमाण वाढवून ते पिकवण्याची रायपनिंग सिस्टम सुद्धा आता विकसित झालेली आहे. आज आपण बाजारामध्ये केळी, पपई जे बघतो, त्या पद्धतीने ते WHO किंवा जे सायंटिफिकली प्रूव्हन झालेलं आहे की ते कोणत्याही प्रकारचं शरीराला हानिकारक नाही. नंतर स्टोरेज, ट्रान्सपोर्टेशन आणि मार्केट डिस्ट्रिब्युशन हे मगाशी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात संधी आहेत. सर फक्त थोडा आवाज वाढवा, थोडा कमी येतो आवाज. ओके. आणि स्लाइड तीच आहे ना, म्हणजे का चेंज केली? कारण चेंज नाही झाली स्लाइड. प्रक्रिया उद्योग का ही स्लाइड दिसते आता. ओके, यू कॅन कंटिन्यू सर. आता पोस्ट हार्वेस्ट ऑपरेशन्स हे दिसते का स्लाइड? प्रक्रिया उद्योग का ही स्लाइड दिसते सर. हो का? बरंच पुढे गेलं का? नेटवर्कचा इश्यू दिसतो. हा, आता पुढची आली का? नाही सर. परत थांबा एक मिनिट, करा, नवीन शेअर करतो. हॅलो, आता दिसतंय का? हा आता दिसतंय. येस, तुम्ही करू शकता फुल स्क्रीन. येस सर, कंटिन्यू. तर वेगवेगळे ऑपरेशन्स जे आहेत मार्केट क्लिनिंग, सॉर्टिंग टू मार्केट डिस्ट्रीब्युशन पर्यंत याच्यामध्ये भरपूर काम करायला स्कोप आहे. आज आपण जर बघितलं आता हे काही आपल्याकडचे मोठे जसं आता चिकूचं मार्केट दिसतंय पालघर डहाणू भागातलं, तर त्या ठिकाणी अतिशय
ट्रॅडिशनल पद्धतीने ग्रेडिंग वगैरे केलं जातं, पॅकेजिंग केलं जातं. तर याच्यामध्ये आधुनिकता आणता येईल किंवा हे जर आपण ट्रान्सपोर्टेशन बघितलं, तर त्याच्यावर एकमेकांवर बॉक्स ठेवून ते किंवा साऊथ मधून आंबे वगैरे येतात, तर ते ताडपत्री लावून त्या ट्रकमध्ये कोंबून किंवा केळी वगैरे जे आहेत त्या वॅगन्समध्ये अतिशय अनहायजीन पद्धतीने, तर त्याच्यातही खूप काम करण्याची गरज आहे. कारण ह्या अ, पद्धतीचं या सगळ्या हँडलिंगमध्ये मोठ्या प्रमाणात अ, फळं आणि भाज्यांची नासाडी होते. तर हे थोडंसं याला जसं इकडे आता फळं भाज्या ज्या आहेत त्या त्यांच्या ज्या पॅक करून ते एकमेकांवर आपण जर मार्केट यार्डमध्ये चक्कर मारला नाशिक वगैरे सारखे मोठे वाशी वगैरे, तर तिकडे आपल्याला लक्षात येईल की किती प्रमाणात या फळं आणि भाज्यांची आदळआपट होते किंवा त्यांना त्या पद्धतीने अतिशय रफली हँडलिंग होतं. तर त्या सिस्टम्सला आपल्याला काही प्रमाणात आधुनिकतेची जोड देता येऊ शकेल. की जसं की खूप ते काही महागाची टेक्नॉलॉजीज नाही आहेत, की प्रॉपर कन्व्हेयर्स असतील, नंतर त्याच्यामध्ये सॉर्टर्स मशीन्स असतील, क्लिनिंग, वॉशिंग अशा प्रकारचे साइज ग्रेडिंग. आजकाल आता काही जे हाय व्हॅल्यू क्रॉप्स आहेत त्याच्यामध्ये कॉम्प्युटराइज्ड सिस्टम्स पण येतात, की त्याच्यामध्ये इनर्ट मॅटर वगैरे ते सुद्धा डिटेक्ट करतात शक्यतो. त्याचबरोबर आपल्याकडे जे काम करणारे हात आहेत किंवा जे माणसं आहेत, त्यांचं प्रॉपर हायजीन मेंटेन ठेवणं. जसं आता कोविडमध्ये आपण मास्क असेल, हँड ग्लोव्हज असतील वापरतो. त्या पद्धतीचं प्रॉपर ॲप्रॉन्स आणि जे काही फूड इंडस्ट्रीसाठी आवश्यक नॉर्म्स असतात, की हायजीनच्या दृष्टीने किंवा त्यांच्या एफ-एस-एस-आयच्या नॉर्मप्रमाणे किंवा एक्सपोर्टसाठी तर खूपच त्यांचं एक-एक क्रिटिकली बघितलं जातं. तर या सगळ्या नॉर्म्स जर पाळले तर ही नासाडी तर कमी होईल, परंतु आपलं मार्केट जे आहे ते इम्प्रूव्ह होऊ शकतं. तर अशा प्रकारचे क्लिनिंग, सॉर्टिंग, ग्रेडिंगचे आधुनिक मशीन्स जे तयार झाले, की त्यांनी छान प्रोटोकॉल्स आणि अतिशय अफोर्डेबल प्राईसमध्ये ते उपलब्ध होतात आणि त्याच्यामध्ये प्रॉपर जे काही फूड इंडस्ट्रीसाठी लागणारे जे काही नॉर्म्स आहेत, म्हणजे ते मटेरियल कोणतं असावं, त्याचं त्याच्यात लॉसेस कमी होतील आणि अतिशय हायजिनिकली ते सगळं हँडलिंग होईल. अशा प्रकारचे सिस्टम्स सुद्धा आता आपल्याकडे डेव्हलप झाले आहेत आणि याची आता गरज आहे. हे पहिलं सुरुवात आहे पोस्ट हार्वेस्ट मधलं, की प्रॉपर ग्रेडिंग आणि सॉर्टिंग. त्यानंतर प्री कुलिंग कोल्ड स्टोरेज आज आपण बघतो की काही ठराविक हाय व्हॅल्यू क्रॉप्ससाठी मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. नंतर ते आयडियली पडलेलं असतं, तो सीझन संपला. फॉर एक्झाम्पल ग्रेप्सचा सीझन संपला की मोठ्या प्रमाणात आपल्याकडे ग्रेपच्या पॉकेट्समध्ये प्री कुलिंग कोल्ड स्टोरेजचे युनिट्स. ते युनिटचं मल्टीपर्पज यूज आपल्याला फ्रुट्स, व्हेजिटेबल्स स्टोरेज असेल किंवा त्याचं एक्सपोर्टसाठी लागणारे जे काही त्यांचे फूड चेन मेंटेन करायची त्याच्यासाठी वापर करता येऊ शकेल. तर त्यामुळे त्याचं शेल्फ लाईफही वाढेल आणि जो ग्राहकांपर्यंत तो दीर्घकाळ टिकण्याची जी क्षमता आहे ती वाढू शकेल. त्यानंतर प्रक्रिया आपण ते प्रॉडक्ट सगळं ते केलं, ग्रेडिंग, क्लिनिंग केलं. परंतु ते आकर्षक पद्धतीने पॅकेजिंग फ्रेश असेल किंवा प्रोसेस असेल. आज पॅकेजिंगला खूप महत्त्व आहे आणि पॅकेजिंग फक्त अट्रॅक्ट तर करतंच, परंतु हँडलिंगमध्ये त्याचे काही लॉसेस होतात ते आपल्याला कमी करतात. जसं की एम-ए-पी मॉडिफाईड एटमॉस्फेरिक पॅकेजिंगमध्ये जे काही आपण बघतो की काही चिप्स वगैरे आहेत, ते आतमध्ये असे बबल सारखे त्या पॅकेजिंगमध्ये म्हणजे ते एम-ए-पी त्याला म्हणतात मॉडिफाईड एटमॉस्फेरिक पॅकेजिंग. त्यामध्ये नायट्रोजन आणि ऑक्सिजनचं विशिष्ट प्रमाण त्याच्यामध्ये साधलं जातं. त्यामुळे ते चिप्स किंवा ते जो काही प्रॉडक्ट आहे तो कुरकुरीत तर राहतोच, फ्रेश तर राहतोच, परंतु त्याचं जे लॉसेस ते आपल्याला कमी करता येऊ शकतात. अशा अनेक पॅकेजिंग टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत. जसं व्हॅक्यूम पॅकेजिंग किंवा त्याला स्विंग पॅकेजिंग पण म्हणतात. मगाशी सांगितलं मला रेस्पायरिंग पॅकेजिंग किंवा त्याला एम-ए-पी म्हणतात. आणि फळं आणि भाज्यांसाठी कोरुगेटेड बॉक्सेस, त्याच्यामध्ये आतमध्ये श्रेडर्स, त्याला कुशनिंग मटेरियल, त्याचे असं आपण बघतो की ॲपल्स वगैरे बाहेरच्या देशातून येतात त्यांना वरून कुशनिंग मटेरियल लावलेलं असतं किंवा त्याला कप्पे असतात. त्यामध्ये इंडिव्हिज्युअल ते प्रॉपरली ठेवलेले असतात. त्यामुळे हँडलिंगमध्ये, स्टोरेजमध्ये, ट्रान्सपोर्टेशनमध्ये ते अतिशय प्रॉपरली साठवली जातात किंवा त्यांचं हँडलिंग केलं जातं. त्यामुळे लॉसेस कमी होतात. आता आपण बघतोय की मार्केट जे आहे, सुपर मार्केट असेल किंवा मॉल्समध्ये किंवा आता मोठ्या शहरांमध्ये अशा प्रकारचे जे मार्केट्स आहेत, की जिकडे ह्या आपल्या दैनंदिन आहारातल्या फळभाज्या किंवा प्रक्रियायुक्त पदार्थांचं एक विशिष्ट सेक्शन असतं. त्या ठिकाणी असं मार्केटमध्ये किंवा जनरल भाजी मंडईमध्ये जसा भाजीपाला ठेवलेला असतो, तसं न ठेवता प्रॉपर साइज, ग्रेडिंग, पॅकेजिंग, लेबलिंग आणि युनिफॉर्म आकाराचा किंवा युनिफॉर्म क्वालिटीचा तिकडे डिस्प्ले ग्राहकांना आकर्षित करतो आणि अशा प्रकारचा ग्राहक वर्ग वाढताना आपल्याला दिसतोय. म्हणजे कोविडमध्ये काही लोकांनी अनुभव घेतला, की जो घरपोच भाजीपाला आलेला आहे, भले तो ₹5-10 महाग असेल, परंतु त्याच्यामध्ये
प्रॉपर तो हायजिनिकली आपल्यापर्यंत पोहोचलेला आपल्याला दिसतोय आणि हा ट्रेंड आता दिवसेंदिवस वाढण्याची शक्यता आहे. तर अशा या मार्केटला जसं की आता हे जे काही चेन्स असतात मार्केटच्या, हे काही स्वतः खरेदी करत नाहीत. हे कोणातरी एंटरप्रेन्योर थ्रू किंवा काही एखाद्या एजन्सी थ्रू किंवा काही त्यांचे फ्रँचायझीज असतात त्यांच्या मार्फत त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट त्याप्रमाणे ते तो बनवून घेतात, पॅक करून घेतात किंवा ते डिमांड करतात. कारण ग्राहकांचा जो डिमांड आहे त्या डिमांड बेस्ड त्यांची सप्लाय सिस्टम असते. तर ही सिस्टमसाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात फळं, भाज्या अ, नुसते फ्रेश परंतु त्याबरोबर त्याचे वेगळे प्रक्रियायुक्त पदार्थ याला डिमांड आहे. तर ही मार्केटची रिक्वायरमेंट जी काही आहे आणि हे आपल्या मोठ्या मेट्रोज, मोठ्या शहरांबरोबरच एक्सपोर्ट मार्केटला सुद्धा खूप आता स्कोप आहे. तर अशा या फळांपासून वेगळ्या प्रकारचे प्रक्रिया पदार्थ जसं आता डाळिंबामध्ये आपण बघतो, की डाळिंब हे खूपच औषधी गुणधर्माच्या दृष्टीने महत्त्वाचं फळ पीक आहे. डाळिंबाचा ज्यूस विविध प्रकारचे जे काही आजार आहेत त्यांना तर उपयुक्त आहेच. तर अशा या डाळिंबाचं आपण फळं जर आणल्यानंतर ते काढणं, त्याचे एरियल्स, त्याला दाणे आपण सेपरेट करणं ही खूप टेडियस जॉब आहे. तर हे एरियल सेपरेशन करून अशा प्रकारच्या पेट्समध्ये त्याचे एरियल्स एम-ए-पी करून मॉडिफाईड एटमॉस्फेरिक पॅकेजिंगमध्ये तर वेगळ्या एअरपोर्ट्स असतील, रेल्वे स्टेशन्स असतील किंवा हॉस्पिटल्स असतील त्या ठिकाणी याची डिमांड वाढू शकते किंवा त्याच्यापासून ज्यूस असेल त्याचं डाळिंबाच्या दाण्यात पासून अनारदाना बनवला जातो, वाळवलेले दाणे असे प्रक्रियायुक्त पदार्थ बनवता येऊ शकतील. आता ही प्रक्रिया करतो म्हणजे काय, की फळ आणि भाज्यांमध्ये जे 80 ते 90% पाणी असतं, त्याच्या पाण्याचा अंश आपल्याला कसा कमी करता येईल? त्याच्यातलं विद्राव्य घटक म्हणजे त्याच्यातलं टी-एस-एस वाढवणं, वेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया करून किंवा त्याच्यामध्ये नंतर जसं मिठाचा वापर करून ब्राईन सोल्युशनचा वापर करून त्याचं आयुष्य पिकल इंडस्ट्रीमध्ये मोस्टली वापरलं जातं. नंतर वेगळ्या प्रकारच्या ज्या परमिटेबल प्रिझर्व्हेटिव्हज आहेत, त्या प्रिझर्व्हेटिव्हचा वापर करून आपण प्रक्रिया करू शकतो. पाश्चरीकरण म्हणजे उष्णतेचा वापर करून, वाफेचा वापर करून किंवा स्टीम, हीट त्याच्यामध्ये त्या फळांमधलं जे काही पाणी आहे किंवा त्याच्यातलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, ते आपल्याला अ, अ, करून ते पदार्थ टिकवता येऊ शकतात. जसं पल्प आहे. लोणचं जे आहेत पिकल्स तर ही आपली ट्रेडिशनल प्रोसेसिंग प्रॉडक्ट्स आहेत. तर त्याच्यामध्ये आपण वेगळ्या प्रकारचे मसाले, तेल किंवा कमर्शियली आता जे काही पिकल्स बनवले जातात त्याच्यामध्ये व्हिनेगरचा वापर आपण करून त्याचं अ, हे प्रक्रियायुक्त पदार्थ जे आहेत ते आपल्याला प्रोसेस करता येऊ शकतात. 1 मिनिट. नंतर वेगळ्या प्रकारच्या तापमानाला साठवणूक किंवा फ्रोझन, फ्रीजिंग, आय-क्यू-एफ या टेक्नॉलॉजीज आता खूप जगभरामध्ये अ, मान्यता प्राप्त झाल्यात. कॅनिंग करून निर्जंतुक डब्या, हवाबंद डब्या. नंतर नियंत्रित कक्ष आता ही कंट्रोल एटमॉस्फेरिक सिस्टम जी आहे, खूप महाग आहे. बाहेरच्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाते आपल्याकडे. परंतु ती त्या पद्धतीने नियंत्रित वातावरणामध्ये तिकडे CO2 कॉन्सन्ट्रेशन वाढून ऑक्सिजन लेव्हल कमी करून त्या ठिकाणी फळांचं जे रेस्पिरेशन रेट असतात किंवा जी नैसर्गिक त्याची जी काही आयुष्यमान कमी व्हायला जी काही मायक्रोबियल किंवा फिजिओलॉजिकल प्रोसेस त्या नियंत्रित करता येऊ शकतात. आंबवण्याची प्रक्रिया ज्याला आपण फर्मेंटेशन असं म्हणतो. काही फळ पिकांमध्ये पर्टिक्युलरली ग्रेप्स वगैरे असतील किंवा आपल्याकडे काही मेडिसिनल व्हॅल्यूज असलेले जांभळासारखी जी फळपिकं आहेत, त्याच्यापासून आंबवून आसव जे आपल्या आयुर्वेदामध्ये म्हणतात किंवा इंग्रजीमध्ये वाईन म्हणतात. तर आंबवण्याची प्रक्रिया ही सुद्धा ट्रेडिशनल मेथड आहे आणि त्याच्यातून एक हेल्थ ड्रिंक्स म्हणून आपण प्रमोट करू शकतो. इरॅडिएशन ही टेक्नॉलॉजी आपल्याकडे खूप मर्यादित स्वरूपात वापरली जाते. पर्टिक्युलरली मँगोमध्ये किंवा मसाल्यांमध्ये किंवा कांद्यामध्ये वगैरे, की त्याच्यामध्ये काही सेल्फ लाईफ कमी होतं किंवा ते फळांना आंब्यामध्ये जसं फळमाशीचा प्रॉब्लेम येतो किंवा त्याची पिकण्याची प्रक्रिया नियंत्रित करता येते. कांद्यामध्ये त्याला कोंब फुटतात किंवा बुरशी लागते, ते कमी करता येऊ शकतं. अशा प्रकारचे इरॅडिएशन जी सिस्टम आहे ही गव्हर्नमेंटच्या कंट्रोलमध्ये कारण त्याच्यामध्ये युरेनियम सारखा किरणोत्सारी पदार्थ वापरला जातो. तर असे इरॅडिएशन युनिट आपल्या महाराष्ट्रामध्ये लासलगावला खूप मोठं युनिट आहे. वाशी मार्केटमध्ये आहे. त्या ठिकाणी मसाले, नंतर फळं, भाज्या आणि काही प्रमाणात जसं मीठ वगैरे आहे, फिश आहे, याचं इरॅडिएशन करून बाहेरच्या देशांमध्ये निर्यात केली जाते.
अमेरिका वगैरे सारखे देश जे आहेत, इरॅडिएट केलेले किंवा इव्हन आता युरोपियन कंट्रीज सुद्धा इरॅडिएट केलेले फळभाज्या ज्या आहेत त्यांचं निर्यातीला त्यांच्याकडून डिमांड आहे. नंतर वेस्टर्न जसं पॅकेजिंग आपण बघितलं तर हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. तर हे प्रक्रिया करताना बऱ्याच वेळा आपल्याला प्रोसेसिंग हा डायरेक्ट बाजारातून किंवा शेतकऱ्यांकडून माल घ्यायचा आणि प्रक्रिया करायचा. परंतु तो माल प्रक्रियेयोग्य त्याच्यात जे काही फिजिओलॉजिकल प्रॉपर्टीज आहेत, त्याचा जो कलर आहे, फ्लेवर आहे, मॅच्युरिटी आहे, त्यानंतर त्याचं टेस्टेस आहे, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. या सगळ्या बाबी काढणी, त्याची निवड, ती फळं स्वच्छ धुणे, त्यांची साल काढणे, नंतर त्यांचं ब्लांचिंग म्हणजे गरम वाफेची किंवा तापमानाची प्रक्रिया करणे, नंतर त्याचं पल्पिंग करणे, नंतर तो पाश्चराइज किंवा निर्जंतुक करणे, नंतर तो बाटल्यांमध्ये वगैरे भरणे किंवा मोठ्या असेप्टिक पॅकेजिंग जर असेल मोठं युनिट त्याच्यामध्ये तो हवाबंद करणे. नंतर तो साठवणूक करणे आणि पाश्चरायझेशन करणे, रासायनिक परिरक्षक सुकवणे आणि एकत्र पदार्थ तयार करणे, ह्या सगळ्या बाबी त्याच्यामध्ये येतात. तर ढोबळमानाने ह्या प्रक्रियेची जर आपण बघितलं प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी 3 टप्प्यांमध्ये आपण वर्गवारी करू शकतो. प्रायमरी जी आपण बेसिक म्हणूया, मिनिमल प्रोसेसिंग जसं क्लीनिंग, सॉर्टिंग, ग्रेडिंग आपण बघितलं किंवा अट्रॅक्टिव्ह पॅकेजिंग जे फळं, भाज्या म्हणजे कोथिंबीर असेल ती जर व्यवस्थित त्याच्यातले स्वच्छ त्या कंडिशन्सला तिला जर व्यवस्थित जुडी तिची बनवली आणि एखाद्या पॉलिथिन बॅग्समध्ये ठेवली तर तिचे बाजार मूल्य लगेच वाढतं किंवा त्याचं सेल्फ लाईफ वाढतं. अशी अनेक फळं आहेत, त्या प्रत्येक फळांची गरज बघून त्याचं प्रॉपर सॉर्टिंग, ग्रेडिंग करून, पॅकिंग करून जेणेकरून हँडलिंगमध्ये त्याचे लॉसेस होणार नाही. त्यानंतर जी फळं सीझनल असतात किंवा मोठ्या प्रमाणात त्यांची पल्पची गरज असते वेगळ्या प्रकारच्या सेकंडरी प्रॉडक्टसाठी जसं मँगो, पपया, गावा, टोमॅटो याचा पल्प काढून बनाना तर त्याचा पल्प काढून त्या त्या सीझनमध्ये मोठ्या प्रमाणात जेव्हा त्याची आवक होते किंवा उत्पादन होतं, त्यावेळेस पल्प काढून आपण तो स्टोअर करून ठेवू शकतो. छोट्या टिन्समध्ये अर्धा किलोपासून किंवा एक 200 ग्रॅम, 600 ग्रॅमच्या डब्यापासून तर आपण असेप्टिक पॅकेजिंगमध्ये 200-250 किलोच्या बॅरल्सच्या असेप्टिक बॅग्समध्ये सुद्धा पॅकिंग पल्प करू शकतो. तसंच ज्यूस जे आहे त्याचं एक्स्ट्रॅक्शन करून ते स्टोअर करू शकतो. हे प्रायमरी प्रोसेसिंगमध्ये. आणि मग हे प्रायमरी प्रोसेस केलेले जे प्रॉडक्ट आहे ते सेकंडरीमध्ये त्याच्यापासून आर-टी-एस म्हणजे रेडी टू सर्व्ह, स्क्वॅश, सिरप्स, नंतर जे काही घट्ट गराची फळं आहेत जसं पल्प असलेले जाम, जेलीज त्याच्यापासून. नंतर जे काही कडक गरयुक्त फळं आहेत, त्या फळांमध्ये साखरेच्या पाकामध्ये पाकवून त्याच्यापासून आपण कँडीज बनवू शकतो, फ्रूट कँडीज किंवा त्याला पाकवण्याची प्रक्रिया किंवा त्या फळांच्या फोडी किंवा साली किंवा त्याचे श्रेड्स, फळं, भाज्या ज्या असतील त्याचं डिहायड्रेशन म्हणजे त्याच्यातलं जे मॉइश्चर आहे ते आपण काढून ते दीर्घकाळ आपण टिकू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे प्रिझर्व्ह बनवू शकतो किंवा प्रिझर्व्हेटिव्हज बनवू शकतो. जसं सायडर्स किंवा शिरका आपण त्याला म्हणतो. ॲपल सायडर असेल किंवा वेगळ्या फळांपासून सायडर्स किंवा शिरका बनवून. तर कॅनिंग हवाबंद डब्यांमध्ये फळांच्या फोडी किंवा पूर्ण फळं हे मिठाच्या द्रावणात किंवा साखरेच्या द्रावणात किंवा जे काही परमिएबल प्रिझर्व्हेटिव्ह जसं व्हिनेगर वगैरे त्याच्यामध्ये कॅनिंग करू शकतो. आणि टर्शरी पॅकेजिंग प्रोसेसिंगमध्ये अजून याच्यातलं कॉन्सन्ट्रेटेड फॉर्मॅटमध्ये म्हणजे फळांचे ज्यूस जे आहेत ते परत त्याचं कॉन्सन्ट्रेट्स आपण बनवू शकतो. नंतर ज्यूस पावडर्स स्प्रे ड्रायिंग असेल किंवा ड्रायिंग पद्धतीने त्या फळांच्या कॉन्सन्ट्रेट फॉर्ममध्ये आपण पावडर्स बनवू शकतो. वेगवेगळ्या प्रकारच्या वाईन्स आणि कन्फेक्शनरी आयटम. तर कन्फेक्शनरी आयटममध्ये आपल्याला फक्त चॉकलेट्स वगैरे माहिती परंतु आता वेगळ्या जाम, जेलीज चा वापर करून जसे फलेरो सारखी जे आहेत किंवा फ्रूट बार्स आहेत किंवा त्याला न्यूट्रिशनल बार्स असं म्हणतात, की वेगळ्या फळांच्या गराचा वापर करून ते कॅडबरी वगैरे चॉकलेट्स असतात तसे फळांचे बार्स किंवा त्याचे ब्लेंडेड प्रॉडक्ट्स तयार करून ते ॲज अ न्यूट्रिशनल फूड म्हणून त्याचा वापर करता येऊ शकतो. आता हे प्रायमरी, सेकंडरी प्रोसेसिंगमध्ये परंतु प्रोसेसिंग करतो म्हणजे नक्की काय करतो? त्याचे फिजिकल टेक्निक्स वापरल्या जातात. जसं लो टेम्परेचर स्टोरेज जसं बघितलं कोल्ड स्टोरेज, प्री कूलिंग किंवा त्याचं फ्रीजिंग आहे, आय-क्यू-एफ आहे. जिथे फळं, भाज्या, त्यांचे तुकडे किंवा पूर्ण फळं गोठवले जातात. जेणेकरून त्याच्यातले जे काही वॉटर बॉडीज आहेत त्या फ्रीज होतात आणि मायक्रोबियल ग्रोथला कंट्रोल त्याच्यामध्ये येऊ शकतो किंवा इव्हॅपोरेशन, ट्रान्सपिरेशन याच्यावर मर्यादा आपल्याला आणता येऊ शकते किंवा उष्णतेचा वापर करून थर्मल प्रोसेसिंगमध्ये ब्लांचिंग, वाफेचा वापर केला किंवा उष्णतेचा वापर केला, स्टरलायझेशन किंवा असेप्टिक पॅकेजिंग जो काही ब्लांच केलेला किंवा पाश्चराइज केलेला फळांचा गर किंवा प्रॉडक्ट असेल तो आपण हवाबंद अशा सुरक्षित अशा बॅगमध्ये तो पॅक करू शकतो. डिहायड्रेशन मध्ये सोलर, फ्रीज, कॅबिनेट वेगळ्या प्रकारच्या ड्रायिंग मेथड वापरून हळुवारपणे त्या फळांमधलं मॉइश्चर आपण 5 ते 12% पर्यंत कमी करू शकतो. अशा सर्व प्रकारच्या फळं, भाज्या यांचं डिहायड्रेशन करू शकतो. तर या
डिहायड्रेशन मध्ये ऑस्मॅटिक डिहायड्रेशन, जसं आपण कॅन्डी सांगितलं, तर साखरेच्या पाकामध्ये या फळांच्या फोडी किंवा पूर्ण फळं हे पाकून त्याच्यातलं पाणी आपण काढून घेऊ शकतो. दॅट इज ऑल्सो डिहायड्रेशन. त्याला ऑस्मॅटिक डिहायड्रेशन आपण म्हणतो. जसं आवळा कॅन्डी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, बोराचा खजूर त्या पद्धतीने केला जातो. तसंच इतर फळं जे आहेत, पायनॅपल असेल, कलिंगड असेल, फणस असेल किंवा आपल्याला सगळ्यांना माहिती असलेला पेठा जो आहे तो या पद्धतीने तयार केला जातो कोळ्यापासून किंवा भोपळ्यापासून. इरॅडिएशन मगाशी सांगितल्याप्रमाणे कार्बोनेशन फळांमध्ये जे काही मायक्रोबियल ग्रोथ होते ती कंट्रोल करण्यासाठी त्याचं ऑक्सिजन लेवल कमी करून कार्बोनेशन केलं जातं किंवा जे काही बिव्हरेजेस आहेत त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड हा रिलीज केला जातो. जसं आपण कोल्ड ड्रिंक्स मध्ये बघतो की बबल्स त्याच्यामध्ये येतात. ते एरेशन जे आहे ते कार्बोनेशनच्या माध्यमातून त्या प्रॉडक्ट मध्ये किंवा त्या बिव्हरेजेस मध्ये कार्बन डायऑक्साईड वायू सोडला जातो. त्यामुळे त्याच्यातलं ऑक्सिजन लेवल कमी होऊन सूक्ष्मजीवांची जी काही वाढ होते ती कमी केली जाते आणि ऍक्सेप्टन्स पण वाढतं. जे काही बिव्हरेजेस वगैरे ड्रिंक करताना त्याच्यात जी काही बबली किंवा एफरवेशन्स येतात त्याच्याने ग्राहकांना एक वेगळा आनंद मिळतो. नंतर इव्हॅपोरेशन, कॉन्सन्ट्रेशन या उष्णतेचा वापर करून त्यापासून घट्ट पदार्थ तयार करणे, जेणेकरून पाणी कमी केलं जातं. जसं पल्प आहे, हा सुद्धा कॉन्सन्ट्रेशनचा भाग आहे. तर केमिकल प्रोसेसिंग मध्ये ब्राईन, मिठाचं द्रावण वापरून फळांच्या फोडी किंवा काही भाज्या ज्या आहेत त्या आपल्याला दीर्घकाळ साठवता येऊ शकतात. साखरेचा वापर करून जसं सिरप आहे किंवा जाम, जेली, स्क्वॅश याच्यामध्ये साखरेचा वापर करून ते प्रिझर्व्ह आपल्याला करता येऊ शकतात किंवा कॅन्डीमध्ये वेगळ्या प्रकारचे ऍसिड्स जे आहेत. आता कोणतेही प्रक्रियायुक्त पदार्थ आपल्याला दीर्घकाळ टिकवायचा असेल तर त्याच्यामध्ये साखर आणि ऍसिड याचा रेशो प्रॉपर मेंटेन केला जातो. ऍसिड जे आहेत जसं सायट्रिक ऍसिड वगैरे आहेत, स्कॉर्बिक ऍसिड आहेत, हे सूक्ष्मजीवांच्या वाढीवर ऍसिडिटी वाढली म्हणजे त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचा 1%, अर्धा टक्क्यापासून तर 2% तर अशा याच्यामध्ये ऍसिडचा वापर करून सुद्धा आपल्याला फळभाज्या दीर्घकाळ टिकवता येऊ शकतात. आणि प्रिझर्वेटिव्ह मोठ्या प्रमाणात कमर्शियली आपल्याला जर प्रक्रिया करायची असेल आणि जास्त काळ जर पदार्थ बाजारामध्ये किंवा ग्राहकांपर्यंत टिकवायचा असेल तर त्यामध्ये काही परमेएबल प्रिझर्वेटिव्ह आहेत. जसं पोटॅशियम मेटाबायसल्फाइड, सोडियम बेन्झोटाइड, स्कॉर्बिक ऍसिड आहे. यांचं संशोधन जे झालेलं आहे त्यानुसार प्रमाण ठरले अतिशय अल्प प्रमाणात ही प्रिझर्वेटिव्ह या प्रक्रियायुक्त पदार्थांमध्ये वापरले जातात. तर हे सुद्धा केमिकल प्रोसेसिंग मध्ये येतात. फर्मेंटेशन, लॅक्टिक ऍसिड विशिष्ट प्रकारच्या बॅक्टेरिया वापरून फळं आणि भाज्यांमध्ये, पर्टिक्युलरली फळांमध्ये जे ज्युशी फ्रुट्स आहेत त्या फळांमध्ये जे शुगर असते त्या शुगरचं अल्कोहोलमध्ये रूपांतर केलं जातं किंवा आंबवण्याची प्रक्रिया केली जाते. तर ही सुद्धा प्रोसेसिंग टेक्निक ही याच्यामध्ये येते. तर आता ही जी काही आपल्याकडे एन नंबर ऑफ फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स आहेत, आता आपण जर या कोणत्या फळांपासून काय प्रक्रिया युक्त पदार्थ आपल्याला तयार करायचा असेल तर आपल्याकडे ती मेजर त्याचं प्रोडक्शन मोठ्या प्रमाणात आहे का, अशी फळांपासून आपण सुरुवात केली आणि जेव्हा मार्केटमध्ये डिमांड येते त्या प्रमाणात त्यांची गरजेनुसार आपण वेगळ्या एका फळांपासून एकापेक्षा जास्त पदार्थ, प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करू शकतो. जसं आंब्यापासून आरटीएस सरबत आहे, पिकल, जाम, जेली, स्क्वॅश, सिरप. या व्यतिरिक्त आंब्याचा पल्प जो आहे त्याचा वेगळ्या कन्फेक्शनरी, बेकरी, डेअरीमध्ये किंवा आईस्क्रीम वगैरे आपण बघतो की मिल्क शेक्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये त्याचा वापर केला जातो. डाळिंबापासून सुद्धा आरटीएस, वाईन, सिरप, स्क्वॅश, कॉन्सन्ट्रेट आणि अनारदाना जे डाळिंबाचे सुकवलेले दाणे. द्राक्षापासून आपण वाईन, ज्यूस, आरटीएस, जेली किंवा मनुके जे आहेत ते तयार करू शकतो. केळीपासून वेपर्स, वाईन, पल्प, प्युरी आणि मग ह्या प्युरीचा वापर जो आहे तो वेगळ्या प्रकारचे सेकंडरी प्रॉडक्ट तयार करण्यासाठी जसं बेबी फूड आहेत किंवा काही कॉन्सन्ट्रेट आहे. पेरूचाही वापर जेली, पल्प, प्युरी, टॉफी, आवळ्यापासून कॅन्डी. ते आवळा, कस्टर्ड ऍपल, टॅमॅरिंड, फिग, जामुन, बोर, वूड ऍपल ही जी फळं आहेत ही आपल्याकडची पारंपरिक फळं आहेत आणि याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात न्यूट्रास्युटिकल व्हॅल्यूज आहेत. तर या फळांच्या फोडी सुकवून त्याचे पावडर तयार करणे किंवा त्याच्यापासून वेगळ्या प्रकारची सरबत तयार करणे किंवा त्या फळांच्या ब्लेंडेड प्रॉडक्ट तयार करून त्याच्यापासून आरोग्यवर्धक अशी पेय तयार करणे, हे एवढे प्रॉडक्ट त्याच्यामध्ये तयार होऊ शकतात. तर कस्टर्ड ऍपल तर त्यापासून पावडर तयार करता येऊ शकते किंवा त्याची जी रबडी आहे किंवा त्याचं घट्ट गर आहे किंवा पल्प आहे त्याचा आईस्क्रीम्स मध्ये वगैरे आता मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाला आहे. चिंच ही आपल्याकडचं अतिशय दुर्लक्षित फळपीक आहे, पण आज प्रत्येक घरामध्ये चिंचेचा वापर, इव्हन आता आधुनिक याच्यामध्ये चाट्स मध्ये मोठ्या प्रमाणात चिंचेचा वापर केला जातो. त्या चिंचेचा पल्प काढून स्टोअर केला की चिंचेचं इतर जे लागणारे
पाणी चिंचेचं पाणी आहे ते तयार करता येऊ शकतं किंवा त्याचं आर-टी-एस तयार करता येऊ शकतं. किंवा चिंचेची आंबट गोड चटणी आहे, त्याची टॉफी आहे, जेली आहे, पावडर हे सुद्धा तयार करता येऊ शकतं. पपयापासून तुटी फ्रुटी जी आपण चेरी म्हणतो त्या पद्धतीचं वेगळ्या आकाराच्या तुटी फ्रुटी आपण बनवू शकतो. पल्प जो आहे पपयाचा, पिकलेल्या पपईचा पल्प वेगळ्या प्रकारच्या जॅम, जेली तयार करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. तर अशी ही जी काही आपल्याकडे उत्पादित होणारी फळं आहेत, त्यापासून जी ज्युशी फ्रुट्स आहेत, त्यापासून आपण पेय तयार करू शकतो. जी घट्ट गराची फळं आहेत, त्याच्यापासून गरयुक्त पदार्थ तयार करू शकतो किंवा काही फळांच्या ड्राय करून त्यापासून सुकवलेले पदार्थ किंवा पूर्ण फळांच्या सुकवलेली डिहायड्रेटेड प्रॉडक्ट आपण त्याच्यापासून तयार करू शकतो. असे जर आपण प्रॉडक्ट बघितले म्हणजे प्रोसेसिंग काय-काय आपण करू शकतो. पल आणि ज्यूस प्रिझर्व्हेटिव्हज आपण ज्यूस काढून ते प्रिझर्व्ह करू शकतो. वेगळ्या ज्युसी फ्रुट्स आहेत त्यांच्यापासून बिव्हरेजेस तयार करू शकतो. जसं जाम, स्क्वॅश, सिरप, कॉन्सन्ट्रेट वगैरे जे आहेत ते. नंतर जाम हा एका फळाचा आपण बनवू शकतो. मोस्टली जी काही फ्लेवर्ड, कलर्ड आणि स्वीट फळं आहेत त्याचा जाम करू शकतो किंवा 1 किंवा 2 फळांचं मिक्स फ्रूट जामला खूप मोठ्या प्रमाणात डिमांड असते. काही फळांच्या पावडरी आपण तयार करू शकतो. वाईन्स मगाशी सांगितल्याप्रमाणे तर आपण ॲज अ हेल्थ ड्रिंक किंवा आसव म्हणून आपल्याकडे उत्पादित होणाऱ्या जांभळासारखी जी फळं आहेत, पॅशन फ्रुटची सुद्धा खूप छान वाईन तयार होऊ शकते. टॉफीज आहेत, ड्रायिंग डिहायड्रेशन आहे, जसं फिग, अंजीर, मनुके आहेत, केळीचे चिप्स आहेत, आवळ्याची पावडर आहे किंवा आवळ्याचे थ्रेड्स, आवळा सुपारी, डाळिंबाचा अनारदाना, नंतर कँडीजमध्ये आवळा, बेर, सपोटा किंवा आता जवळ-जवळ आपण सर्व प्रकारची जी पल्पी फळं आहेत, इव्हन पायनॅपल आहेत, कलिंगड आहे, याच्या सुद्धा फोडी आपण कँडी त्याची बनवू शकतो. आपल्याला फक्त आवळा कँडी माहिती आहे. लेदर, आपल्याला लेदर म्हणजे आपण आंबा पोळी म्हणतो. त्या पद्धतीचं लेदर आंबा पोळी आपण इतर फळांची सुद्धा बनवू शकतो. तर हे सगळं प्रोसेस प्रॉडक्ट तयार करण्यासाठी एक त्याचा एक प्रोसेस लाईन असते किंवा आपण कोणत्या प्रकारची प्रोसेसिंग युनिट करू. जसं होम स्केल असेल, स्मॉल स्केल असेल, तर त्याला घरगुती किंवा छोट्या प्रमाणात, छोट्या कॅपॅसिटीची मशिनरीज लागतील. मीडियम स्केल असेल तर काही आपण ऑप्शनल म्हणजे अर्ध 50% मॅन्युअल आणि 50% आपण जसं पाश्चरायझेशन असेल किंवा पल्पिंग वगैरे असेल, त्यालाच फक्त मेकॅनायझेशन वापरू शकतो. परंतु जर पूर्ण लाईन करायची असेल, तर पूर्ण ते फळं, भाज्या धुण्यापासून त्याचं ग्रेडिंग, सॉर्टिंग, क्लिनिंग काही प्रमाणात तिकडे मॅनपॉवर लागतो. परंतु ही एक कंटिन्युअस लाईन त्याच्यामध्ये आपण हे करून प्रोसेस त्याच्यामध्ये करू शकतो. याच्याने हायजीन, हेल्थ जे काही कंटॅमिनेशन वगैरे आहे किंवा क्वालिटी प्रोडक्शन करण्यासाठी आणि पर्टिक्युलरली मोठ्या ग्राहकांसाठी किंवा ब्रँडेड कंपन्यांसाठी आपण रॉ मटेरियल म्हणून ते देऊ शकतो किंवा मोठ्या मार्केटला आपला प्रॉडक्ट लॉन्च त्याच्यामध्ये करू शकतो आणि एक्सपोर्टसाठी सुद्धा या प्रकारची एक विशिष्ट जी लाईन आहे ती आपल्याला त्याच्यामध्ये उभारता येऊ शकते. वेगवेगळ्या प्रकारचे छोटे-मोठे जसे डाळिंबाचे दाणे काढण्याचे मशीन्स आहेत. आर-टी-एसची छोटीशी लाईन आहे, की तिकडे आर-टी-एस म्हणजे रेडी टू सर्व्ह. विविध फळांपासून आपण पेय तयार करू शकतो. हे आर-टी-एस ॲज अ हेल्थ ड्रिंक म्हणून आपण प्रमोट करू शकतो. जसं आता मोठ्या प्रमाणात सॉफ्ट ड्रिंक्स ग्राहकांमध्ये खूप अ, त्याला डिमांड आहे. परंतु त्याच्यामध्ये काही त्याच्यामध्ये नसतं. सगळं त्याच्यात स्पष्ट लिहिलेलं आर्टिफिशियल फ्लेवर अँड कलर ॲडेड. जाहिरात खूप मोठी करतात. परंतु आपण हे फ्लड करू शकतो, की आपल्याकडे उत्पादित होणारी जी काही मी मगाशी सांगितलं न्यूट्रिशनिकल व्हॅल्यूज असलेली जी फळं आहेत, आवळा असेल, डाळिंब असेल, चिंच असेल, बोर, कवठ, तर या फळांचे आर-टी-एस रेडी टू सर्व्ह सरबत, लिंबू, संत्रा, मोसंबी, तर हे ग्राहकांतर याची ही लाईन आपल्याला मिळू शकते. अशा प्रकारे कोल्ड ड्रिंक्सला पर्याय म्हणून, सॉफ्ट ड्रिंक्स म्हणूया आपण त्याला पर्याय म्हणून आपण फळांचे आर-टी-एस आपल्याकडे काही जसं करवंद, जांभूळ, अशा प्रकारची जी फळं आहेत त्यापासून सुद्धा आपण हे सरबत जे आहेत किंवा आर-टी-एस रेडी टू सर्व्ह. तर आता आपण कोविडच्या सिच्युएशनमध्ये बघतोय, की मोठ्या प्रमाणात फळं आणि भाज्या आणि काही प्रमाणात आपल्याला चिरलेल्या, निवडलेल्या फळं, भाज्या ज्या आहेत, तर त्याचं प्रॉपर क्लिनिंग, ग्रेडिंग, सॉर्टिंग, त्याचा वरचा नॉन एडिबल पार्ट काढून आणि ग्राहकांना डायरेक्ट रेडी टू कुक किंवा रेडी टू ईट किंवा काही सॅलड पर्पज जी फळं वगैरे आहेत, ती डायरेक्ट ती खाऊ शकतील अशा प्रकारची जी मिनिमल प्रोसेसिंग आहे. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा फायदा, की जो काही गार्बेज आज आपण बघतोय, की शहरांमध्ये जो काही भाजीपाला जातो त्यातलं 5-10-20% फळभाज्यांचा जो वेस्ट आहे, तो त्या ठिकाणी डंप होतो आणि पर्यावरणाची मोठी समस्या निर्माण होते. ते आपल्याला शहराच्या बाहेर जे सॉर्टिंग, ग्रेडिंग, मिनिमली प्रोसेस करून फक्त खाण्यायोग्यच भाग तिकडे जाईल आणि जो काही
वेस्ट राहणार आहे त्याच्यापासून चांगल्या प्रकारचे काही उपपदार्थ किंवा कंपोस्टिंग वगैरे खत वगैरे आपल्याला त्याच्यामधून तयार करता येऊ शकतं. तर अशा पद्धतीचे प्रोसेसिंगला खूप डिमांड आहे. सर्व प्रकारच्या फळभाज्या असतील, पालेभाज्या असतील, इव्हन आपले जसे कोथिंबीर वगैरे आहे यासारख्या भाज्यांना. तर हा एक त्याचा साधारणतः प्रोसेस प्रोटोकॉल आहे. आपण घरी ज्या पद्धतीने फळं भाज्या आणतो, स्वच्छ धुतो, त्याची साल काढतो, त्याचे तुकडे करतो. फक्त आपल्याला तो ग्राहकापर्यंत दीर्घकाळ जाईपर्यंत त्याला प्रॉपर वेइंग, बॅलन्सिंग आणि फिलिंग किंवा पॅकेजिंग करून तो पाठवावा लागेल. तर थर्मल प्रोसेसिंगमध्ये ब्लांचिंग, स्टीमिंग आणि आजकाल आता असेप्टिक पॅकेजिंगमध्ये पल्प्स आणि कॉन्सन्ट्रेट हे जे काही पल्प फळं आहेत, त्यांचं आपण हे करू शकतो. ड्रायिंग आणि डिहायड्रेशनमध्ये फक्त त्या फळांमधले तुकडे करून किंवा पूर्ण फळं, भाज्या ज्या आहेत त्याच्यातलं हळुवारपणे मॉइश्चर काढून ड्रायिंग, डिहायड्रेशन करून आणि हवाबंद पिशव्यांमध्ये, पॅकेट्समध्ये भरून ते आपण साठवून ठेवू शकतो आणि ऑफ सीझनल त्याचा वापर करता येऊ शकेल. अशा जवळ-जवळ कॅरट्स असतील, कॉलीफ्लॉवर, ग्रीन पीस, लिफी व्हेजिटेबल, चिलीज, बिटर गोर्ड, ओक्रा आणि काही प्रमाणात आता जे काही सेकंडरी रेडी टू कुक असे प्रॉडक्ट जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा या डिहायड्रेटेड फळं आणि भाज्यांना डिमांड आहे. तर हे डिहायड्रेशन करण्यासाठी आपल्याला आपल्याकडे सूर्यप्रकाश मुबलक प्रमाणात सोलर डिहायड्रेशनचा आपण वापर करू शकतो. इंडक्शन सोलर ड्रायर आहेत किंवा अशा प्रकारचे ट्रे टाईप ड्रायर्स मिळतात आपली कॅपॅसिटीनुसार आणि कंटिन्युअस इंडस्ट्री असेल तर त्याचे वेगळे ड्रायर येतात, सिलेंडर टाईप येतात किंवा कॅबिनेट ड्रायर येतात किंवा बेल टाईप ड्रायर येतात, की त्याच्यामध्ये 5-6 तासामध्ये तो फळभाज्या ज्या आहेत त्या सुकून किंवा त्याच्यातलं मॉइश्चर कमी करून आपल्याला अशा लिफी व्हेजिटेबल्स असतील, इव्हन आपल्याला जे काही दैनंदिन किचनमध्ये जे लागणारे कढीपत्ता असेल किंवा सुंठ असेल याची सुद्धा पावडरी करता येऊ शकते. इव्हन मोड आलेले कडधान्य हे सुद्धा डिहायड्रेट करून आपल्याला साठवून ठेवता येऊ शकतं. परत कोमट पाण्यामध्ये आपण टाकलं, की परत त्याची ओरिजिनल मटकी जी आहे किंवा जे काही मोड आलेले धान्य ते तयार होऊ शकतं. वेगळ्या प्रकारच्या फळांच्या गराच्या अशा याला लेदर सुद्धा शब्द वापरला जातो किंवा पोळ्या ज्या आहेत किंवा त्याचे मँगो त्याच्या वड्या ज्या त्या सुद्धा प्रक्रियेत तयार तयार पदार्थ तयार करता येऊ शकतो. नंतर फ्रीजिंग किंवा IQF इंडिव्हिज्युअल क्विक फ्रोझन फक्त टाईमचा रिमाइंडर देतो. 1-2 मिनिटात ते संपवतो. वेगवेगळ्या फळांचे पिकल्स आहेत. नंतर हे जे कॅन्डिड मी प्रॉडक्ट सांगितलं आपल्याला फक्त आवळा माहिती आहे, पण बेल, पपया, करवंद, बोर, ॲशगॉर्ड, कॅरट्स यांचे आपण करू शकतो. बिव्हरेजेसमध्ये ज्यूस, रेडी टू सर्व्ह, नेक्टर, स्क्वॅश, क्रश सिरप, कॉर्डियल, कार्बोनेटेड बिव्हरेजेस. इव्हन बिव्हरेजेसमध्ये आता व्हेजिटेबलच्या बिव्हरेजेसना सुद्धा खूप डिमांड आहे. टोमॅटो असेल, कॅरट असेल, जिंजरचे सुद्धा आता सॉफ्ट ड्रिंक्स म्हणा किंवा त्याचे ज्युसेस मार्केटमध्ये आपण आलेले बघतोय. तर आपल्याकडे उत्पादित होणाऱ्या त्या सर्व फळांपासून आपण वेगळ्या प्रकारचे बिव्हरेजेस बनवू शकतो. हे सगळं करण्यासाठी जसं मी मगाशी सांगितलं टेक्नॉलॉजीचा वापर किंवा आधुनिकतेची जोड द्यावी लागणार आहे. नवीन-नवीन प्रोसेस प्रोटोकॉल फॉलो करावे लागणार आहेत. त्याबरोबर काही रेग्युलेशन्स पण आहेत. जसं AGMARK, FSSAI तर हे कंपल्सरी आहे. IS कोडेक्स एक्सपोर्ट करायचं असेल त्याला ग्लोबल किंवा गॅप, HACCP, सॅनिटरी आणि फायटोसॅनिटरी किंवा जे आपले लोकल फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आहे, पोल्युशन कंट्रोल आहे, इलेक्ट्रिसिटी आहे किंवा ते टॅक्सेशनचे जे काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत ते सुद्धा आपल्याला पाळावे लागतात. गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिसेस याच्यामध्ये काही मोठ्या प्रमाणात जर आपलं प्रोसेसिंग असेल तर त्याच्यामध्ये एनालिटिकल जसं शुगर, ॲसिड, मायक्रोबियल याच्यासाठी लॅबोरेटरी सेटअप किंवा तसा टेक्निकल मॅन पॉवर त्याला गरज आहे. आणि गुड मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस जे पर्चेस ऑफ रॉ मटेरियल टू मार्केट डिस्ट्रिब्युशन याच्यामध्ये प्रॉपर मॅनेजमेंट शेवटी आता मॅनेजमेंटचं युग आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉपरली त्याचं सगळं हँडलिंग पासून तर मार्केटिंग पर्यंत मॅनेजमेंट पाहिजे. तर असे वेगळ्या फळांचे प्रोसेस प्रॉडक्ट आहेत. सावळ्यापासून कॅन्डी, मुरब्बा आणि त्याचे वाळवलेल्या फोडी किंवा सुपारी आहे, ज्यूस कॉन्सन्ट्रेट त्याची नंतर आंब्याचं लेदर किंवा आंबा पोळी त्याची पावडर. तर वेगळ्या फळांपासून वाईन आपण बनवू शकतो. फ्रूट वाईन्स जे आहेत. द्राक्षाची वाईन जास्त मार्केटमध्ये ॲक्सेप्टेड पण जांभळासारखी जी औषधी गुणधर्म असलेली जी फळं आहेत त्याच्यापासून वाईन ही ॲज अ मेडिसिन म्हणून आपण प्रमोट करू शकतो किंवा ॲज अ हेल्थ ड्रिंक म्हणून. नंतर पेरू सारखं अतिशय सामान्य फळ आहे. तर त्याचं आजकाल त्याच्या RTSला सरबतला खूप डिमांड आहे. जांभूळ किंवा करवंद, कवठ ही आपल्याकडची अतिशय सामान्य किंवा मायनर फ्रूट क्रॉप्स आहेत. परंतु याच्यामध्ये मेडिसिनल प्रॉपर्टीज खूप आहेत. त्याचे RTS सरबत ॲज अ हेल्थ ड्रिंक्स म्हणून. केळीपासून चिप्स किंवा वेपर्स हे बनवता येऊ शकते. चिंचेपासून पावडर, टॉफी, पल्प, डाळिंबापासून अनारदाना किंवा त्याची पावडर,
सीताफळाचा गर किंवा रबडी जे आपण म्हणतो त्याचा आईस्क्रीम किंवा याच्यामध्ये वापर केला जातो किंवा त्याची हे स्प्रे ड्रायरमध्ये पावडर सुद्धा तयार करून याचं अनेक फार्मास्युटिकल म्हणा किंवा आईस्क्रीम इंडस्ट्रीमध्ये वापर केला जातो. सुकवण्याची प्रक्रिया जसं सुकवलेले अंजीर असतील, टॉफी असतील, लेदर असतील. तर पपईपासून टुटी फ्रुटी, भोपळ्यापासून अशा पद्धतीची टुटी फ्रुटी, बॉटल गार्ड पासून बोरापासून खजूर त्याला म्हटलं किंवा जसं आपण आवळा कॅन्डी बनवतो. याबरोबर तृणधान्य, कडधान्य, नंतर गडीत धान्य, तेल पिकं, नंतर आपल्याकडची काही दुर्लक्षित जी तृणधान्य आहेत जसं नागली वगैरे आहे. वेगळ्या प्रकारचे आता काही तर लोकांना माहीत सुद्धा नाहीत, परंतु त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म आहेत आणि या ग्रेन्सला आता परदेशांमध्ये मागणी आहे पोस्ट कोविडच्या सिच्युएशनमध्ये. ज्वारी, बाजरी, नागली हे सगळं वरई, राळ, सावा, ओट, राजगिरा. तर याच्यापासून वेगळ्या प्रकारचे माल्टिंग रवा, पोहे, लाया, बिस्किटे, एक्सट्रुडेटेड प्रॉडक्ट किंवा फर्मेंटेड प्रॉडक्ट एवढा स्कोप आपल्याकडे एन नंबर ऑफ ॲग्रीकल्चर प्रोड्यूस आहे. परंतु त्या प्रक्रियेची सायंटिफिक माहिती, त्याची डिमांड, ग्राहकांची गरज आणि प्रॉपर हेल्थ आणि हायजीनचे किंवा जे प्रॅक्टिसेस आहेत प्रोसेसिंगचे ते जर आपण पाळले तर एक चांगला प्रक्रियेला वाव याच्यामध्ये आपल्याकडे आहे. तर कोणाला काही प्रश्न असतील? येस सर. बरेच बरेच क्वेश्चन्स आहे, खूप क्वेश्चन्स आहे. सो आय विल टेक क्वेश्चन्स वन बाय वन. त्याच्या आधी आपल्यासोबत आपले पास्ट पार्टिसिपंट जॉईन झालेले केतकी जोशी मॅडम आणि सतीश दवे सर. सो मी सगळ्यात आधी म्हणजे ज्यांनी आता रिसेंटली आपला कोर्स कम्प्लीट केला होता, तो मी त्यांना सगळ्यात आधी मी केतकी जोशी मॅडमला रिक्वेस्ट करतो की त्यांनी आपला मनोगत व्यक्त करावा. त्यांचा कसं सॉरी कोणाचा तरी व्हॉइस आहे. ओके. हा, सो मी केतकी जोशी मॅडमला रिक्वेस्ट करतो की त्यांनी आपण काय करता ते पण सांगावं, ते पण ऑडियन्सला शेअर करावं. आपण काय कोर्स नंतर काय बिझनेस करायचं ठरवलं ते पण ऑडियन्सला शेअर करू शकतात आणि ऑफकोर्स तुमचा फीडबॅक पण आहे. सो ओव्हर टू केतकी मॅम. नमस्कार. माझे नाव केतकी जोशी आणि जोशी फूड वर्क्स या नावाने मी व्यवसाय करते पुण्यामध्ये. होममेड पॅक फूड प्रोडक्ट्स हे आपले प्रोडक्ट्स आहे. ॲक्चुअली सर्व माझी फूड लाईनमध्ये असल्यामुळे मला थोडंसं माझ्या बिझनेसला स्केल अप करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी मी फ्रूट आणि व्हेजिटेबल डिहायड्रेशन आणि प्रोसेसिंग यामध्ये ऑनलाईन बरेचसे सर्च करत होते मागच्या गेल्या लॉकडाऊनमध्ये. तर उद्योगवर्धिनी ही लकीली मला पोस्ट मिळाली आणि बरेचसे मी त्यांचे व्हिडिओज आणि टेस्टिमोनियल्स हे YouTube मध्ये मी बरेचसे सर्च केले आणि पाहिले त्यांचे. तर योगायोगाने लकीली या लॉकडाऊनमध्ये मला त्यांचा कोर्स करण्याची संधी मिळाली. हा 3 आठवड्यांचा कोर्स जो मी केलेला आहे 3 वीक्सचा होता सरांचा. तर यामध्ये पूर्ण पॅकेज म्हणजे मी ज्या पद्धतीने बघत होते माझा बिझनेस स्केल अप करण्यासाठी. मला जे युनिट आता मी प्लॅन आउट करत आहे फूड प्रोसेसिंगच्या या फील्डमध्ये. तर त्यामध्ये मला चांडक सरांचं जे काही म्हणजे मार्गदर्शन आणि त्यांच्या टीमनी जे काही मार्गदर्शन केलं या सेशन थ्रू, ते अतिशय म्हणजे मला ते मोलाचं ठरलं आणि मी खरोखर त्यांचे आभारी आहे, की मला ही संधी मिळाली या 3 आठवड्यांच्या कोर्ससाठी. आणि शक्यतो कसं असतं, की लॉकडाऊनमध्ये आपण वेळ वाया घालण्यापेक्षा ही पूर्ण तुम्हाला एक फुल प्रूफ पॅकेज ची संधी मिळते. त्याचा तुम्ही पुरेपूर त्याचा फायदा करून घ्या अशी मी सर्वांना विनंती करते. आणखी एक गोष्ट मी सांगू इच्छिते, की या या जो 3 आठवड्यांचा जो कोर्स आहे आपला दिलेला आहे, त्यामध्ये पूर्ण डिटेल तुम्हाला म्हणजे इव्हन फूड प्रोसेसिंग, डिहायड्रेशन फक्त या संदर्भातच नाही, तर इतर जशी आता तुम्हाला पूर्ण एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट किंवा स्किल्स किंवा इम्पोर्ट एक्सपोर्टचं जे काही स्कीम्स आहेत, नवीन-नवीन गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत. इव्हन पॅकेजिंग, लेबलिंग पासून ते मार्केटिंग पर्यंत. अशा अनेक याच्यावर तुम्हाला जे फॅकल्टी मेंबर्स जे सेशन्स घेतात, ते अत्यंत डिटेलमध्ये तुम्हाला समजून सांगतील. आणि मी धन्यवाद देते, की जे आम्हाला फॅकल्टी मेंबर्स म्हणजे राजपूत सर झाले, कुलकर्णी सर झाले आणि बाकीचे सर झाले. सर्वांनी आम्हाला इतकं डिटेलमध्ये त्याचं ज्ञान दिलेलं आहे आणि खरोखर 1 ते दीड तासाचा आमचा एक डेली सेशन असायचा. डेली ह्याचा. तर हे सेशन करून त्यांनी इतकं पेशंटली आमच्या प्रत्येकाचे प्रश्नांची उत्तरं दिले, की आमचे जे काही क्वेरीज आम्हाला होत्या, की डिटेल त्याची माहिती मिळाली
आणि त्याच्यातून खरोखर म्हणजे आम्हाला ते पुढे स्केल अप करण्यासाठी खूप अत्यंत उपयोगी पडला हा कोर्स. आणि आणखी एक गोष्ट की आजच मला माझं सर्टिफिकेट मिळालं आहे. सो रिअली थँकफुल टू उद्योगवर्धिनी टीम. सुनील चांडक सर तर प्रत्येक वेळी असतातच. त्यांचं एक मोलाचं गाईडन्स आपल्याला मिळतं दरवेळेस आणि आता त्यांचं जस्ट 26 इयर्स कंप्लीट झालेले आहेत उद्योगवर्धिनी टीमसाठी. तर आत्तापर्यंतचा त्यांचा जो प्रवास आहे त्याच्यासाठी आणि इथून पुढच्यासाठी मी सर्व टीमचे खरोखर धन्यवाद करते आणि त्यांना बेस्ट विशेस देते. Great, great. Thank you so much, sir. And I wish you all the best. थँक्यू सर. Certificate खरंच ग्रेट न्यूज आहे आमच्यासाठी. थँक्यू आणि विश यू ऑल द बेस्ट. आणि तुम्ही तुमच्या डिटेल्स चॅट बॉक्स वरती पण टाकू शकता. नक्की टाकते सर. येस, सो तुम्ही पब्लिकली तुम्हाला या वेबिनार मधून पण काय सतीश सर, तुमचं बॅकग्राऊंड नॉईज खूप येतोय. बॅकग्राऊंड सतीश सर तुमचा. नमस्कार सर, आवाज येतोय माझा? सर बॅकग्राऊंड नॉईज खूप आहे, पण येस येतोय आता. हा सर, नमस्कार सर. नमस्कार. मी सर महाबळेश्वर हिल स्टेशन मधनं सतीश दवे. माझी गेली 13 वर्ष श्रीकृपा फूड प्रोडक्ट म्हणून जाम, जेली, सिरप, क्रश व गुलकन याचं मॅन्युफॅक्चरिंग करतोय. मार्केटिंग पण आपणच स्वतः करतोय. तसंच मी सप्टेंबर 2020 तसंच चालू मधलं 3 मे 2021 मधलं फूड व्हेजिटेबलचा कोर्स संपूर्ण केला. त्याचा मला अनेक वेळोवेळी त्याचा फायदाही झाला. उद्योगवर्धनीच का? पहिला कोर्स केल्यानंतर परत मी हा परत जॉईन केला, तर उद्योगवर्धनीच का? तर त्याच्या मागचं कारण आधी केले मग सांगितले, ह्या जी संतांची उक्ते त्याप्रमाणे हे सगळेच जे उद्योगवर्धिनीचे मार्गदर्शक आहेत किंवा सर आहेत, सेशन घेणारे सगळे सर आहेत, ते स्वतः उद्योजक आहेत. स्वतः उद्योजक असल्यामुळे काय होतं की त्यांना आलेले वेळोवेळी प्रश्न, त्यांनी फेस केलेल्या प्रत्येक गोष्टी हे सगळे आपल्या समोर शेअर करू शकतात, चांगल्या पद्धतीने सांगतात. कारण ज्यांनी उद्योग उभारलाय तेच व्यवस्थित आपल्याला मार्गदर्शन आणि गाईड करू शकतात. नुसतंच पुस्तकी ज्ञानानं जर कमी सांगितलं की हा असं असं केलं की हे होईल, तमुक केलं की ते होईल, तर हे सांगणं सोपं आहे. आणि स्वतः अनुभव घेऊन दुसऱ्याला जर का शिकवलं तर फार मोठं ज्ञान मिळतं त्यातून. त्याच मला कोर्समध्ये मला मालाची गुणवत्ता, क्वालिटी सुधारण्यास मदत झाली. नवनवीन मशिनरीची माहिती मिळाली. डिजिटल मार्केटिंगचं पायाभूत सुविधा, माझ्या नवीन उद्योगाला लागूनच नवीन प्रोडक्ट, उद्योग प्रकल्पाची माहिती, आपल्या उद्योगवर्धिनीच्या एक्सपर्ट टीम कडून तसंच चांडक सरांकडून वेळोवेळी मला मार्गदर्शनही मिळते. आणि माझ्या उद्योगाची प्रगती नेण्यास उद्योगवर्धिनीचा मोठा हात आहे असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. आणि माझं अनुभव शेअर करण्यासाठी मला उद्योगवर्धिनीची आणि उद्योगवर्धिनीच्या टीमनी संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि सर्वात जे नवीन उद्योजक आहेत, फ्रेशर आहेत, त्यांना उद्योगवर्धिनी जर का आपलं ध्येय फिक्स असेल तर उद्योजक होण्यापासून त्यांना कोणी रोखणार नाही, असं मला खास करून सांगूचं वाटतं. नमस्कार सर. ग्रेट. थँक्यू सो मच सर. आय थिंक तुमचा फीडबॅक आणि तुमचा तुम्ही ज्या प्रमाणे बिझनेस ग्रो करताय हेच आमच्यासाठी बेस्ट रिझल्ट आहे, बेस्ट आउटकम्स आहे. तुम्हीच आमचे ब्रँड अँबॅसेडर्स आहात. सो थँक्यू सो मच फॉर वंडरफुल फीडबॅक आणि थँक्यू सर. ऑल द बेस्ट. तुम्ही तुमच्या डिटेल्स चॅट बॉक्स वरती पण टाकू शकता, म्हणजे या वेबिनार मधून पण तुम्हाला कोणी अप्रोच करू शकतो. नक्की सर, नक्की सर. थँक्यू. राईट. सो आता राजपूत सर बरेचसे क्वेश्चन्स आहेत. सो वन बाय वन टेक इट. सो येस, राजपूत सर तुम्ही आहात तिकडे? हो आहे ना, बोला. ओके, ठीक आहे. सो मी पहिल्यापासून स्टार्ट करतो, एकच मिनिट. ओके, सॉरी खूप क्वेश्चन्स आहेत. And just okay. So पहिला क्वेश्चन आहे की डिहायड्रेशनचा जो बिझनेस आहे हा किती कमीत कमी स्केल वरती सुरू करू शकतो आणि किती कॅपिटल लागतो? छोट्या प्रमाणात जर आपण बघितलं तर 12 ते 20 ट्रेचं जर आपण ड्रायर घेतलं तर त्याच्यामध्ये 5 ते 10 किलो पर्यंत भाजीपाला डिपेंड आपण म्हणजे कोणत्या ड्रायरचं ते त्याच्यात आपण हे त्याच्यापासून सुरुवात करू शकतो. किंवा तुम्ही कंडक्शन सोलर ड्रायर किंवा सोलर ड्रायर जर घेतलं तर त्याच्यामध्ये 2 ते 3 दिवसामध्ये तुम्ही 10 किलो पर्यंत म्हणजे मिनिमम 5 टू मॅक्झिमम 10 सीझन प्रमाणे तर ते करू शकतो. तर त्याच्यासाठी 1 लाख रुपये मॅक्झिमम आपण सर्व धरूया, कटिंग, वॉशिंग, क्लिनिंग आणि
डिहायड्रेशन साठी 1 ते 1.25 लाखामध्ये छोट्यातला छोटा घरगुती व्यवसाय सुरू करू शकतो. मोठ्या प्रमाणात करायचं असेल तर मीडियम स्केल त्याची कॅपॅसिटीनुसार त्याची कॉस्ट जी आहे ती त्यामध्ये वाढेल. पुढचा क्वेश्चन आहे की इम्पोर्टेड फूड प्रोडक्ट इम्पोर्ट केले, म्हणजे आपण प्रोडक्ट इम्पोर्ट केले आणि ते डोमेस्टिकला मॅन्युफॅक्चरिंगला काही स्कोप आहे? बल्क मध्ये आपण आणून त्याचं सेकंडरी प्रोसेसिंग करून मार्केटिंग करू शकतो. ओके. किंवा असे काही इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स की जे बाहेरून आणले ते डोमेस्टिक करू शकतं, असं कोणी करतं का? का त्याला डिमांड कशी असते? हे आता त्याची कॉस्ट आणि आपल्याकडची डिमांड त्या प्रमाणात आपण हे करू शकतो. प्रॉडक्टची डिमांड काय आहे, जसं आता 13 TSS असलेली टोमॅटोची प्युरी आपल्याकडे चायनावरून येत होती, तर आपल्याकडे तेवढं हाय कॉन्सन्ट्रेशनची प्युरी मिळत नाही. तर ती आणून मग त्याच्यापासून जर म्हणजे हायर TSS जर असेल तर जो आपला बाय प्रॉडक्ट आहे तो चांगल्या क्वालिटीचा बनतो, असंही केलं जातं. किंवा बल्कमध्ये काजू आपल्याकडे आपण बघतोय की पूर्वी आपला देश काजू प्रक्रियेमध्ये 1 नंबर होता, परंतु आता आफ्रिकेतून काजू बिया येतात आणि त्या आपल्याकडे प्रोसेस करून त्याची विक्री केली जाते. तर असं केलं जातं. ऑइलमध्ये पाम ऑइल वगैरे आपल्याला माहित असेल किंवा बऱ्याच जे रिफाईन ऑइल्स आहेत, एडिबल ऑइल्स, त्याचा पण असाच व्यवसाय आहे. राईट. पुढचा क्वेश्चन आहे की फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेस करायला आणि ती प्रिझर्व करायला केमिकल लागतात, तर त्याला फूड टेक्नॉलॉजी मध्ये डिग्री होल्डर लागतो का, असं क्वेश्चन आहे. छोट्या प्रमाणात असेल तर त्याला गरज नाही. तुम्ही जर असं आता ट्रेनिंग घेतलं, फिजिकल असेल किंवा जे ऑथराइज इन्स्टिट्यूशनचं ट्रेनिंग घेतलं तर यू कॅन, म्हणजे तुम्ही हे करू शकता. पण जेव्हा एक मोठ्या मीडियम टू हाय स्केल जे असेल तर त्याला बीटेक फूड टेक्नॉलॉजीचा तरी व्यक्ती असला तर चांगलं असतं. कारण जे फूड ग्रेडचे नॉर्म्स असतात, उद्या काही कंटॅमिनेशन झालं किंवा मायक्रोबियल प्रॉब्लेम आला किंवा समोरचे जे तुमचे बायर्स असतात B2B मध्ये पर्टिक्युलरली, तर त्यांची डिमांड असते. कारण ते इन्शुअर होतं ना की टेक्निकल पर्सन असेल तर प्रोसेस मधल्या जे काही बारीक सारीक गोष्टी आहेत तर त्या व्यवस्थित सुपरवाइज होऊ शकतात किंवा हँडलिंग होऊ शकतात. त्यामुळे तसं काही नाही, तुम्ही नॉलेज घेऊन प्रॉपर हे करून स्मॉल स्केलला तर काही तशी अडचण नाही. ओके. पण तुम्ही ऍडवाइस वगैरे साठी तुमचं कोणतरी ऍडवायझर किंवा कन्सल्टिंग केलेलं केव्हाही चांगलं, फुल राईट. टाइम नसेल तरी. पुढचं आहे की व्हेजिटेबल आणि फ्रूट पावडर ला कसा डिमांड आहे आणि त्याला पॅकेजिंग आणि एक्सपोर्टला आहे का डिमांड? पॅकेजिंग करून काय की आता आपण बघतो की रेडी टू कुक किंवा रेडी टू सर्व या जे आता खूप ट्रेंड वाढत चाललेला आहे, तर यासाठी या पावडर्स असतील किंवा याची डिमांड वाढताना दिसते. अर्थात ती तुम्ही म्हणजे मार्केटमध्ये डिमांड सर्च करून, कोणी तुम्हाला B2B मध्ये असेल तर त्याच्यामध्ये किंवा स्मॉल स्केलवर तुम्हीच त्याचं काही ब्लेंडेड प्रॉडक्ट तयार केले तर त्याला डिमांड आहे. आणि दिवसेंदिवस डिमांड वाढते. कसं असतं की लोकांना जोपर्यंत माहित होत नाही, मिळत नाही, तोपर्यंत म्हणजे आता वाळवलेला कांदा किंवा आपण जे म्हणतो की याला एक्सपोर्टला डिमांड आहे, परंतु आपल्याकडे त्याचे मसाल्यांमध्ये किंवा चिवडा वगैरे आहे याच्यामध्ये किंवा छोटे मोठे घरगुती प्रॉडक्ट तयार करण्यासाठी सुद्धा वाळवलेले तळलेले कांदे आहेत, याची डिमांड आहे. तसेच सुकवलेल्या फळं, भाज्या यांच्या पावडर्स आहेत. याला सुद्धा खूप डिमांड आहे. म्हणजे आता कढीपत्त्याची पावडर, मोरिंगा पावडर, हे आता आपल्याकडे थोडं हेल्थ अवेअरनेस किंवा वेगळ्या प्रकारच्या हर्बल मेडिसिन्स आहेत, त्यांच्या पावडर्स किंवा सुकवलेले पदार्थ आहेत, त्याला डिमांड वाढते आहे. राईट. पिकल्स वरती काही असतं, म्हणजे पिकल्सचा प्रोजेक्ट किती पॉसिबिलिटी आहे, चांगला असतो का पिकल्सचा प्रोजेक्ट? पिकल्स कमर्शियली आता आपण घरगुती जी पिकल आहे ती हा एक विषय आहे. म्हणजे तुम्हाला होम स्केलवर जायचं असेल तर त्याच्यात खूप जास्त मशिनरीची गरज नाही. कटिंग मशीन्स आणि तुम्हाला स्टोरेजसाठी ब्राइन सोल्युशन्स मध्ये ड्रम्स त्याला लागतात. आणि बाकी मग तुम्ही त्या सीझन संपल्यानंतर, जसं आता आंब्याचं कैरीचं सीझन आहे, वर्षातून एकदाच कैऱ्या येतात, मग तुम्ही वर्षभर डिमांड बेस करू शकतात. मग ते मसाल्याचं, जसं तेल मसाले आपण घरगुती करतात तसं, आणि कमर्शियल करायचं असेल तर व्हिनेगरचा वगैरे, प्रिझर्वेटिव्हचा वगैरे वापर करून, जे आपण आता हॉटेल्समध्ये वगैरे बघतो ते पिकल्स, त्याला प्रिझर्वेटिव्हचा वापर केला. पिकल्सला डिमांड आहे. फक्त मग एक पिकल न करता, म्हणजे आता वेगळ्या प्रकारचे भोकर वगैरे आहे, आवळा आहे, जे आपले मेडिसिनल किंवा औषधी गुणधर्म असलेली जी फळं आहेत, याचं सुद्धा, इव्हन गाजराचं सुद्धा पिकल केलं जातं. तर असे इतरही फळांपासून किंवा भाज्यांचे पिकल्स जर केले तर वर्षभर हा व्यवसाय करता येऊ शकतो. किंवा त्याचे ब्लेंडेड एकत्रित असे पिकल्स
आपण आणि मोस्टली जर आपण ट्रॅडिशनल आपल्या ज्या काही रेसिपीज आहेत तर त्यांना घरगुती लोणची आपण जे म्हणतो त्याला डिमांड आहे. आता पूर्वी प्रत्येक घरामध्ये लोणचं टाकलं जातं, पण शहरीकरणामुळे काही लिमिटेशन्स आहेत. पण तुम्ही जर चांगला प्रोसेस प्रोटोकॉल वापरून लोकांना घरच्या लोणच्याचा स्वाद मिळेल अशा प्रकारचं जर तयार केलं आणि लोकांपर्यंत पोहोचवलं तर नक्कीच त्याची डिमांड नक्की आहे. राईट. बरेचसे क्वेश्चन्स आहे, आपण रॅपिड फायर घेऊया. त्याच्या आधी मी फक्त कोर्स बद्दल क्वेश्चन आय क्विकली कव्हर दॅट. सो उद्योगवर्धिनीचा फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग कोर्स जो आहे 3 वीक्सचा, तो 3 जून पासून चालू होतोय. याचा टायमिंग आहे रोज संध्याकाळी 7 ते 8:30. जो केतकी मॅडम आणि दवे सर ज्यांनी केला तोच कोर्स आता स्टार्ट होतोय. पुन्हा नवीन बॅच, आता लास्ट वीकला आमची बॅच संपली आणि नवीन बॅच चालू आहे 3 जून पासून. याची फी 3600 रुपये आहे आणि ऑनलाईन आहे, लाईव्ह ऑनलाईन हा कोर्स असतो. तर याच्यामध्ये तुम्हाला इथे स्क्रीनवरती आता समोर सिलेबस दिसतोय. सर तुम्हाला याच्यामध्ये एक्स्ट्रॅक्शन ऑफ फ्रूट पल्प अँड ज्युसेस, सॉसेस, बेव्हरेजेस, मग याच्यानंतर डिहायड्रेशन हा आमचा स्पेशल टॉपिक आहे. सो डिहायड्रेशन वरती आमचा बराचसा भर असतो आणि डिहायड्रेशनचा एक लाईव्ह ऑनलाईन डेमो पण असतो की जे आम्ही फॅक्टरीमध्ये जाऊन तुम्हाला लाईव्ह ऑनलाईन डेमो पण दाखवतो त्याचा. त्याच्यानंतर कॅनिंग वरती असतो, रेफ्रिजरेशन अँड फ्रीजिंग टेक्निक्स असेल. बरेचसे फ्रूट अँड व्हेजिटेबलच्या प्रोसेसिंग रिलेटेड सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कव्हर होतात. फक्त जो पिकल्सचा जो टॉपिक आहे तो याच्यामध्ये नाही कव्हर होत एवढा. जस्ट इट विल बी प्रिझर्वेटिव्ह रिलेटेड आणि थोडा एक डेफिनेशन, क्लासिफिकेशन आणि विनेगर्स प्रिपरेशन अशा गोष्टी याच्यामध्ये कव्हर आहेत. सो फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग रिलेटेड तुमच्या ज्याही क्वेरीज असेल, म्हणजे प्रत्येक प्रोडक्टला कुठली मशीन लागते, गव्हर्नमेंट स्कीम्स काय असतात, काय बजेट असतो, हे आम्ही तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. मग जॅम, जेली किंवा मग IQF असेल, तुम्हाला रेडी टू ईट प्रोडक्ट्स बनवायचे असेल. मग आता जसं आपण बघतोय की रेडी टू ईटला खूप ट्रेंड आहे, तर ते आम्ही डिहायड्रेशनच्या याच्यामध्ये डिटेलमध्ये कव्हर करतो की रेडी टू ईट, सन ड्राईंग आणि मग डिहायड्रेशनच्या टेक्निक्स आहे, सन ड्राईंग आहे, इलेक्ट्रिकल आहे, तर ते पण कव्हर होतं. सॉसेस, चटणी आणि फ्रूट अँड बेव्हरेजेस हे सगळं या कोर्समध्ये कव्हर होतं. 3600 याची फीज आहे आणि प्लस एक बोनस वीक आहे जो आम्ही तुम्हाला बिझनेस ग्रो कसा करायचा याच्यावरती किंवा स्टार्ट कसा करायचा याच्यावरती आम्ही तुम्हाला डिटेल सांगतो. तर मग याच्यामध्ये नवीन नवीन ट्रेंड्स काय, CFTRI ही जी ऑर्गनायझेशन आहे यांच्याकडून काय काय टेक्नॉलॉजीज तुम्हाला मिळू शकतात, म्हणजे जी गव्हर्नमेंटची ऑर्गनायझेशन आहे, एक्सपोर्ट कसं करू शकतात, फूड क्लस्टर कसं किंवा फूड पार्क कसं तुम्ही त्याचं मॅनेजमेंट कसं असतं, प्रोडक्शन प्लॅनिंग कसं असतं, सप्लाय चेन मॅनेजमेंट आणि मार्केटिंग आणि फायनान्शियल, हे तुम्ही मार्केटिंग वगैरे पण आम्ही तुम्हाला याच्यामध्ये कसं करायचं, ब्रँडिंग कसं करायचं हे याच्यामध्ये कव्हर करतो. तर हे सगळे मेंटॉर्स आहे. राजपूत सर ऑफकोर्स याच्यामध्ये मेन तुम्हाला शिकवणार आहे आणि देसाई सर जे डिहायड्रेशन मध्ये एक्सपर्ट आहे ते सांगणार आहे. आणि हे सगळे आमचे बिझनेसचे मेंटॉर्स आहे. चांडक सर आहे, हिरे सर आहे किंवा याच्यामध्ये बरेचसे फॅकल्टीज आहे याच्यामध्ये तुम्हाला कव्हर करणार आहे. आय थिंक थोडेसे फॅकल्टीज इकडे ऍड करायचं आहे. सो आणि आमचे बरेचसे सक्सेस स्टोरीज आहे. सो सुजाता शेळके मॅडम आहे, त्यांचे ऑलमोस्ट 20+ प्रोडक्ट्स आहे. देन अरुणा देवरे मॅडम आहे डेअरीमध्ये. प्रणव सांगवे सर आहे, त्यांचा रेडी टू ईट मध्ये शुभान्न नावाचा ब्रँड आहे. मनीषा दात्रक मॅडम की ज्यांचा 100 करोडच्या वरती त्यांची उलाढाल आहे. सो असे बरेच लोकांनी आपला उद्योगवर्धिनीचा कोर्स केला आणि आज चांगल्या पोझिशन होते. मेन की लाईव्ह ऑनलाईन सेशन असतात, लाईव्ह ऑनलाईन इंटरॅक्टिव्ह. प्रत्येक सेशनचं तुम्हाला रेकॉर्डिंग पण मिळतं, प्रत्येकाचं तुम्हाला कोर्स मटेरियल पण मिळतो, लाईव्ह होस्ट सपोर्ट असतो, हँड होल्डिंग सपोर्ट आहे कोर्स झाल्यानंतर तुमचा बिझनेस एस्टॅब्लिश करण्यासाठी, आणि तुम्हाला ई सर्टिफिकेट पण मिळतो. सो 3600 रुपये फी आहे. तुम्ही तुमचे ऑनलाईन डिटेल्स फिलअप करू शकतात आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतात. आणि इकडे आमचे बरेचसे तुम्ही फीडबॅक्स वगैरे सगळे बघू शकतात ऑनलाईन तुम्ही आमच्या कोर्स पेजवरती. तो लिंक तुम्हाला ऑलरेडी चॅट बॉक्समध्ये टाकले. ओके, सो फर्दर बरेचसे क्वेश्चन्स आहे, आय विल क्विकली कव्हर. जस्ट 1 मिनिट. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे की कांद्यामध्ये काय करता येईल किंवा कांद्याचं डिहायड्रेशन किंवा कांदा पावडरचा प्रोजेक्ट करू शकतो का? कांदा डिहायड्रेशन मेन प्रोसेस केलं जातं कांद्यामध्ये, नंतर कांद्याची पेस्टही केली जाते. डिहायड्रेशन मध्ये फक्त जे एक्सपोर्ट वगैरेला जे आहे ते व्हाईट ओनियन्सला जास्त डिमांड आहे. बाकी रेड ओनियन्सला आपल्याला मी मगाशी सांगितलं मसाले वगैरे त्याच्यामध्ये किंवा इव्हन हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पेस्ट वगैरे जे आहे त्याला पण डिमांड आहे. राईट. सोयाबीन आणि सोया मिल्क टोफू याच्यासाठी हे कमर्शियली व्हायबल आहे का, म्हणजे एक्सपेन्सिव्ह आहे का त्याचे प्रोडक्ट्स मशिनरी? आजकाल जसं हॉटेल इंडस्ट्रीमध्ये किंवा याच्यामध्ये खूप पनीरचा वगैरे वापर होतो, टोफूचा वापर होतो,
तर व्हायबल स्मॉल स्केल पासून मिडियम स्केल पर्यंत आहे. एकदम लार्ज स्केलवर त्याला एवढा स्कोप नाहीये. म्हणजे कदाचित मग त्याचे अजून बाय प्रॉडक्ट जर आपण केले तर ते होऊ शकतं. सोयाबीनचं जसं ऑइल वगैरे आहे किंवा इतर. परंतु सोयाबीनचं मिडियम स्केल पर्यंत टोफू किंवा त्याचे वेगळ्या प्रकारचे अजून प्रॉडक्ट जे आहेत ते त्याला स्कोप आहे. राईट. ओके. आणि एका प्रोडक्टला मार्केट डिमांड हे कसं जनरली डिटरमाइन करतात? त्याला थोडंसं मार्केट इंटेलिजन्स किंवा अभ्यास पाहिजे किंवा थोडं जे मार्केटमध्ये जे वेगळे प्रोसेस प्रॉडक्ट आहेत. म्हणजे मध्यंतरी ऊसाचे सोडलेले जे आपण टिपरे म्हणतो ना, ते सुद्धा लोकांनी विक्रीसाठी म्हणजे अजूनही बऱ्याच ह्याच्यामध्ये. तर डिमांड कशाला येऊ शकतं, तुम्ही कसं प्रोसेस करतात आणि कसं प्रेझेंट करतात. त्यासाठी आपण काहीतरी युनिकनेस किंवा ग्राहकांची गरज किंवा काही एखादा वेगळा प्रॉडक्ट असेल, तो जर आपण इंट्रोड्यूस केला, डिमांड वाढू शकते. राईट. उत्पन्न 50 पाहिजे. ते राईट 50 ते 60,000च्या बजेटमध्ये एखादा प्रोजेक्ट स्टार्ट करतात. आता डिहायड्रेशनचं जे मगाशी सांगितलं ना, ते करता येऊ शकेल किंवा पल्प जो आहे, छोटंसं पल्पर वगैरे घेऊन त्याच्यामध्ये त्या फळांचा गर किंवा ते आपण हे करू शकतो किंवा चिप्स वगैरे जे आहेत ते करता येऊ शकेल. राईट. वेगळ्या फळांचे. बरेचसे फूड प्रोडक्ट्स मिक्स करतो तर फूड पॉइझनिंग वगैरे असं काही डेंजर असतं का कधी? नाही, ते फार महत्वाचं आहे. मी तेच सांगणार आहे, की तुम्ही कोणताही व्यवसाय करा, तो छोट्या प्रमाणात करा नाही तर मोठ्या प्रमाणात करा. हायजीन हा खूप महत्वाचा आहे. कारण मी जे 3 ट्रायंगल सांगितले त्यातलं कंझ्युमर किंवा कस्टमर आणि हा त्याच्या आरोग्याशी संबंधित तो खाणार आहे. त्याच्यात जर कंटॅमिनेशन असेल किंवा अनहायजीन जर असेल, तर तुमचा प्रॉडक्टला नंतर कोणी हात सुद्धा लावणार नाही. आज आपली प्रोसेसिंग इंडस्ट्री ही अशा पद्धतीने स्कॅटर्ड किंवा अनऑर्गनाइज आहे आणि त्यामुळे हे कंटॅमिनेशन किंवा असं होत नाही. म्हणजे मोठ्या प्रमाणात होतं. तर याच्यामध्ये ही गोष्ट सांभाळणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही छोटा का युनिट टाकत नाही, परंतु ते अतिशय नीट, क्लीन, स्वच्छ आणि प्रॉपरली त्याच्यामध्ये हायजीनच्या प्रोसेस ज्या आहेत त्या पाळल्या गेल्या पाहिजे. राईट. प्रोडक्टची शेल्फ लाईफ कशी ठरवली जाते? आता डिपेंड्स अपॉन फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स कोणते आहेत. काही फळांचं म्हणजे असं ताजी फळं किती दिवस राहतील हे प्रत्येक फळांवर डिपेंड आहे. ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे, वरचं जे रिंड आहे ते स्मूथ आहे, ते लवकर खराब होतील. तेच जर घट्ट गर असलेली फळं असतील किंवा ज्याची साल जाड आहे, ते जास्त दिवस टिकतात आणि तापमानाने साठवण्याची क्षमता त्याच्यावर आहे. कमी तापमानाला आपण दीर्घकाळ साठवू शकतो, परंतु काही फळ पिकं आपण महिना, दीड महिन्यापर्यंत साठवू शकतो. म्हणजे 25 ते 50 दिवस, जसं द्राक्ष वगैरे सारखे आहेत. तर काही फळं आपण जास्तीत जास्त 1 आठवड्यापर्यंत साठवून ठेवू शकतो. त्याच्या टेक्निकल डेटा असतो, की किती टेम्परेचरला, किती ह्युमिडिटीला आपण ती फळं टिकू शकतो. तर प्रोसेस प्रॉडक्ट जे आहे ते पण मिनिमम 1 मंथ टू मॅक्सिमम 18 महिन्यापर्यंत आपण ते प्रिझर्व्ह करू शकतो. त्याच्यामध्ये प्रॉपर प्रोसेसिंग आणि प्रिझर्व्हेटिव्हचा वापर करू. राईट. पुढचा क्वेश्चन आहे की एक फूड फिनिश प्रोडक्टची प्राइस कशी डिटरमाइन करतात? म्हणजे काय काय रॉ मटेरियल जे आहे त्याची कॉस्ट, नंतर त्याला लागणारा खर्च आणि तुम्ही केलेला खर्च, त्याच्यावरचं सगळं ओव्हरहेड्स आणि मग जनरली बिझनेसमध्ये मिनिमम 25 to 30% तरी प्रॉफिट आणि मॅक्झिमम 50% पर्यंत. आणि तुमची मार्केटिंग सिस्टीम काय, तुम्ही डायरेक्ट विकतायत, बल्कमध्ये विकतायत का, त्याप्रमाणे रेट हे थोडेफार, तो जो काही मी 30 ते 40% सांगितलं त्याच्यामध्ये मार्जिन कमी जास्त होऊ शकते. जसं आपण म्हणतो होलसेलच्या रेटमध्ये ₹5 कमी, पण असं मार्केटिंग काय त्याच्यावर असतं. पण कमीत कमी 20% नफा मिळायला पाहिजे, तरच हे व्हायबल होऊ शकतं. आणि मल्टी प्रॉडक्ट्स मध्ये आपण जर केलं आणि त्या सीझन मध्ये जेव्हा रॉ मटेरियल आपल्याला सहज आणि कमी दराने उपलब्ध होतं, त्यावेळेस जर केलं तर जास्त प्रॉफिट आपण त्याच्यामधून मिळू शकतो. राईट. ओके. पुढचं आहे की एक सेकंड, फ्रूट ज्यूस सेंटर असं ही कन्सेप्ट कशी आहे, म्हणजे ट्रेंडिंग आहे? आता आपण बघतोय की काही मोठ्या शहरांमध्ये साधं ग्राइंडर, मिक्सर किंवा ज्यूस एक्स्ट्रॅक्टर मध्ये ज्यूस काढून जे ₹20 फळ आहे त्याचं ₹100 ज्यूस विकला जातो. फ्रेश ज्यूसला डिमांड आहे, फक्त ते लोकेशन कसं आहे. आता ऊसाचा रस सर्वसामान्य कुठेही आपण कोणी घेतं ₹10-20 तर जे चांगले फळं आहेत त्याचा जो लोकेशन काय आहे आणि त्या प्रमाणात आपण करू शकतो. राईट. त्याच्यामध्ये कोल्ड प्रेस ही नवीन टेक्नॉलॉजी आली. आय थिंक ती टेक्नॉलॉजी खूप चालते. आय थिंक मी पर्सनली एका स्टार्टअप मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले एका कोल्ड प्रेस ज्यूस सेंटर मध्ये. सो इट्स व्हेरी चांगला रिस्पॉन्स येतो. ओके. सो आणि काही कोर्स बद्दल क्वेश्चन आहे. सो हा टायमिंग याचा 7 ते 8:30 हा फिक्स असेल
तुम्हाला लाईव्ह सेशनचं रेकॉर्डिंग सुद्धा मिळतं. तर एखाद दिवशी लाईव्ह यायला नाही जमलं तर तुम्ही रेकॉर्डिंग पण बघू शकता प्रत्येक सेशनचं. आणि हा टायमिंग याचा 7 to 8:30 आणि याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे फूड जे आम्ही सिलेबस दिलेलं आहे ते सगळं कव्हर होणार आहे. मग वेगवेगळ्या फ्रूट अँड व्हेजिटेबल्सच्या प्रोसेसेस तुम्हाला देणार आहे आणि त्याचे तुम्हाला कोर्स मटेरियल पण सबमिट केलं जाईल. तर तुम्ही ते पण रेफर करू शकता. प्लस रेकॉर्डिंग आहे. तर ते पण तुम्हाला कव्हर होणार आहे. काही क्वेश्चन्स रिपीट होत आहे जे ऑलरेडी झाले किंवा या सेशनमध्ये झाले. सो दॅट आय वोंट बी एबल टू कव्हर कारण ऑलरेडी टाइम खूप कमी आहे. बट आय विल स्टील टेक फ्यू लास्ट क्वेश्चन्स याच्या आजच्या वेबिनारमध्ये. सो पुढचा आहे की B2B डिहायड्रेटेड प्रोडक्ट्सला डिमांड आहे का म्हणजे सेल करायला? आता मी जे सांगितलं की रेडी टू कुक किंवा रेडी टू प्रिपरेशन्स करतात, तर त्यांच्या डिमांड बेस तुम्ही हे करू शकतात. त्यासाठी काय होतं की आता कोविडच्या सिच्युएशनमुळे वेगळे जे सेमिनार्स किंवा एक्झिबिशन्स वगैरे होतात, त्या ठिकाणी तुमचे असे बिझनेस टायप्स होऊ शकतात. स्पेशली मोठ्या शहरांमध्ये मुंबईत वगैरे किंवा मेट्रोजमध्ये फूडचे असे एक्झिबिशन्स वगैरे होतात. तर त्या ठिकाणी त्यांची डिमांड आणि काही सर्वे किंवा काही तुम्हाला क्लायंट बेस डिमांड मिळाली तर त्याच्यामध्ये डिमांड आहे. राईट, ओके. आणि पावडर फॉर्मॅट मध्ये काय काय करता येईल? आय थिंक आपण तो ऑलरेडी वेबिनार मध्ये कव्हर केलेला आहे की ज्यांना वेबिनार पुन्हा बघायचा आहे त्याची तुम्हाला रेकॉर्डिंग पण मिळणार आहे. सो तुम्ही ते बघू शकता. पुढचं आहे की एक सेकंड, जॅकफ्रूट मध्ये काय करता येईल? जॅकफ्रूट म्हणजे जी मिनिमल प्रोसेसिंग सांगितलं, त्याचे गरे काढून ते MAP जसं डाळिंबाचे दाणे काढून त्याची पण खूप डिमांड आहे. कारण आपण फणस एवढा मोठा आणतो आणि त्याच्यामध्ये 5 किलोचं फणस आणलं तर तिथं 1 किलो किंवा 1.25 किलो गरे निघतात. तर ते गरे काढून ते प्रॉपरली आज आपण बघतो हातगाडीवरती अतिशय माशा भनभन करतात, तिकडे ते विकतात किंवा ते करू शकतात. नंतर थोडे कच्चे जे फणसाचे गरे आहेत त्याचे चिप्स करून ते फ्राय करून त्याचे फणसाचे गरे सुद्धा विकले जातात. नंतर फणस पोळी सुद्धा बनवली जाते. नंतर रेडी टू सर्व वगैरे म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये त्याची ती भाजीसाठी कच्चे जे गरे आहेत किंवा त्याचं रेडी टू कुक डायरेक्ट त्याची फणसाची भाजीच बनते, असं सुद्धा प्रॉडक्ट मार्केटमध्ये. राईट. पुढचं आणि फणसाची जे गरे आहेत त्याची ते ड्राय करून त्याची पावडर करून ती सुद्धा. राईट. पुढचा क्वेश्चन आहे की आपण एक स्मॉल स्केलवर बिझनेस सुरू केला आणि नंतर वाढत चाललाय, तर तेव्हा बीटेक फूड टेक्नॉलॉजी पर्सन हायर करून त्याच्या नावाने लायसन्स करून बिझनेस करता येईल का? करता येईल. ते लागतंच. त्याच्या जे आता तुम्ही FSSAIचं लायसन घेणार ना, त्याच्यामध्ये असतात मीडियम, स्मॉल स्केल आणि त्या नॉर्म्स प्रमाणे आपल्याला ठेवलेला केव्हाही म्हणजे टेक्निकल पर्सन असलेला केव्हाही चांगलं. ओके. बट इनिशियली आपण स्टार्ट करू शकतो. नंतर हो, स्केल होईल. काहीच हरकत नाही. फक्त ते त्याचे रेग्युलेशन्स आहेत ते परफेक्टली सांभाळणं गरजेचं आहे. स्वच्छता, टापटीपणा, व्यवस्थितपणा ते आहे. राईट. या कोर्समध्ये आपण एक लायसन्सेस आणि याच्यावरती रेग्युलेशन्स वरती एक स्पेशल सेशन असतो. सो त्याच्यामध्ये तुमचा हा क्वेरी अजून डिटेल मध्ये आम्ही कव्हर करूयात. सो तुम्ही नक्कीच कोर्स जॉईन करू शकता. पुढचा क्वेश्चन आहे, I'll take खूप क्वेश्चन्स आहे सर. I'll just take आता 1-2च घ्या कारण येस सर, आय थिंक बराच वेळ तुमचा टाइम. येस येस. ओके. वरती आहे, घरचे वाट पाहत आहे. येस सर, सॉरी. ओके. येस, झालं. 2च मिनिट. राईट. प्रोडक्टची शेल्फ लाईफ कशी, आय थिंक तो कव्हर झालेला आहे. ओके. डिहायड्रेशन मध्ये सोलर वापरल्याने काही प्रॉब्लेम येऊ शकतो का, असा क्वेश्चन? काही प्रत्येक गोष्टीचा ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेज. सोलर ही फ्री एनर्जी आहे, फक्त मग त्याचं लिमिटेशन्स आहेत. आपल्या दिवसात ते डिहायड्रेट करता येईल. दुसरं सीझनल, आपल्याकडे 3-4 महिने ढगाळ वातावरण किंवा पावसाळी वातावरण असतं, त्यावेळेस त्याचे लिमिटेशन्स आहेत. अदरवाईज ते स्वस्त आहे आणि लोकली सुद्धा आपण कमी खर्चाचे सुद्धा सोलर डिहायड्रेशन बनवू शकतो. त्याच्यामुळे कॉस्ट वाईज पण ते कमी आहे. फक्त ह्याच गोष्टीचं लिमिटेशन्स आहेत ते आपल्याला. राईट. आणि सर आपण याच्यामध्ये काही प्रॅक्टिकल्स वगैरे दाखवणार का व्हिडिओ मार्फत, की जे इंडस्ट्री कशी चालते? ऍक्च्युली ह्या कोविडने भरपूर काही गोष्टी आपल्याला शिकवल्या आणि आपला हा कोर्स एवढा पॉप्युलर होण्याची कारण की आपण जे पूर्वी फिजिकली घ्यायचो त्याच्यामध्ये PPT फक्त हे घ्यायचो किंवा काही प्रमाणात. तर त्याच्यामध्ये आपण प्रत्येक प्रोसेस प्रॉडक्ट जे सेशन आहे त्याला व्हिडिओज किंवा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनची जोड दिलेली आहे. शेवटच्या 10-15 मिनिटांमध्ये आपण प्रत्येक प्रॉडक्ट कसा तयार केला जातो आणि त्याला प्लस मी काही कॉमेंट्स पण त्याच्याबरोबर करतो. त्यामुळे बरेच गोष्टी क्लिअर होतात आणि मी प्रॅक्टिकली काही महिला पार्टिसिपंट जे असतील किंवा जे इंटरेस्टेड असतील त्यांना तो प्रॉडक्ट घरी करून बघा म्हणून
सुद्धा आपण सांगतो आणि ते करतात आणि त्याच्यातल्या अडचणी आपल्या ग्रुपमध्ये म्हणा किंवा मला पर्सनली फोन करून विचारतात. तर असं सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण हा एक सोल्युशन काढलं आणि त्याचा बऱ्यापैकी फायदा त्याच्यामध्ये होऊ शकतो. येस सर, थँक्यू. आय थिंक सर आपण सगळे क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत. सो थँक्यू व्हेरी मच फॉर वंडरफुल गायडन्स आणि थँक्यू ऑल ऑडियन्स फॉर वंडरफुल क्वेश्चन्स अँड फॉर स्टेइंग अप दिस लेट. ऑलरेडी खूप आपण उशीर झालेला आहे. बट थँक्यू सो मच राजपूत सर अगेन फॉर युअर टाइम आणि सगळ्या ऑडियन्सच्या ओके. वतीने पण धन्यवाद आणि थँक्यू ऑल ऑडियन्स सगळे तुमचे क्वेश्चन्स विचारल्याबद्दल. ज्यांना आजचा वेबिनार पुन्हा बघायचा असेल, आम्ही हा पूर्ण वेबिनार रेकॉर्ड केलेला आहे. आम्ही तुम्हाला एक जी लिंक टाकलेली चॅट बॉक्स वरती रजिस्ट्रेशनची, याच लिंक वरती इथे वॉच लेटेस्ट वेबिनार या सेक्शन वरती तुम्ही जाऊ शकतात आणि इथे क्लिक केल्यावरती तुम्हाला आजच्या वेबिनारची पुन्हा रेकॉर्डिंग बघता येईल. सो यू कॅन ऑलवेज वॉच इट आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा उद्योगवर्धिनीचा, की ज्याच्यामध्ये बरेचसे आमचे 60,000 पेक्षा जास्त आमचे जे घडवलेले आहेत त्यांच्यापैकी काही उद्योजकांच्या आम्ही मुलाखती घेतलेल्या आहे, की त्यांनी त्यांची सक्सेस स्टोरी, त्यांची जर्नी कशी केली. मग अगदी 10 रुपयापासून काही लोकांचा प्रवास सुरू झालेला आहे, तर काही 10वी शिक्षण आहे, काही 4थी पास आहे, तर काही गृहिणी आहे. असे बरेचसे उद्योजक आहे आमच्या बॅनर अंडर, आमच्या कोर्स नंतर असं लोकांनी व्यवसाय सुरू केले. तुम्ही नक्कीच बघू शकतात आणि आजच्या वेबिनारची रेकॉर्डिंग युट्यूब चॅनलवरती पण अपलोड होते. तर इकडे वेबिनार सिरीज ही जी प्लेलिस्ट आहे, या प्लेलिस्टला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. तिकडे तुम्हाला आजच्या वेबिनारचे बघू शकते. बरेचसे आमचे ट्रेंडिंग टॉपिक्स वरती वेबिनार चालू असतात, सो तुम्ही बघू शकतात. आणि एक सगळ्यात आनंदाची बातमी तुम्हाला बघू शकता त्या स्क्रीनवर, आम्हाला 26 वर्ष पूर्ण झाले 26 मेला. तर या फक्त 31 मे पर्यंत जे लोक रजिस्टर करतील त्यांना 10% ऍडिशनल डिस्काउंट आहे. आम्ही अॅनिव्हर्सरी डिस्काउंट दिलेला आहे. ही ऑफर कधीच नाही आम्ही आतापर्यंत दिलेली, बट आमचे 26 वर्ष पूर्ण झाल्याने हा आमचा अॅनिव्हर्सरी वीक आहे. सो तुम्ही या 10% ऑफरची 10% ऑफची ऑफर तुम्ही घेऊ शकता आणि ही ऑफर वेबसाईट वरती जे रजिस्ट्रेशन करतील त्यांनाच आहे. तुम्हाला पेमेंट गेटवे वरती तुम्ही जेव्हा चेकआउट कराल तिकडे तुम्हाला 10% ऑफर तुम्हाला ऑटोमॅटिक तिकडे दिसेल. सो दिस इज वन्स इन अ लाईफ टाइम. आम्ही कधी ऑफर दिलेली नाहीये, तर तुम्ही या ऑफरचा नक्कीच फायदा घेऊ शकतात 26व्या अॅनिव्हर्सरीच्या ह्याच्याने. सो थँक्यू सो मच अँड विश यू ऑल अ गुड नाईट. आणि अपॉलॉजीज जर का तुमचा एखादा क्वेश्चन कव्हर नसेल झालेला. खूप क्वेश्चन होते, बट वेबिनारला टाइम लिमिट असतो, त्याच्यामुळेच कोर्स आहे. कोर्समध्ये आम्ही लिमिटेड ऑडियन्स घेतो, 30 पार्टिसिपंट्सला आम्ही लिमिट ठेवतो. सो तुमचे जास्तीत जास्त इंटरॅक्शन होतात, कव्हर होतील सगळे क्वेश्चन. थँक्यू अँड विश यू ऑल अ गुड नाईट. थँक्यू.